नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रत्नाकर मोरे आणि आपण पाहणार आहोत भारतीय अर्थव्यवस्था कौटिल्य आयएस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न याच्या जे मोजमाप वगैरे जे आहेत, जीडीपी असेल, जीएनपी असेल, एनएनपी असेल, एनडीपी असेल, ते आपण सर्व मागच्या लेक्चर्समध्ये त्याच्या मूलभूत संकल्पना पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला चालू करायचं आहे, की ह्या लेक्चरमध्ये चालू करायचं आहे आर्थिक विकास म्हणजे काय? बरोबर? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय? आर्थिक वृद्धी म्हणजे काय? इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय? हे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर समावेशी वृद्धी नावाचा एक टॉपिक आहे, तोही आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे. तर आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी कोणत्याही देशाची प्रगती होताना, त्याचा मोजमाप करताना आर्थिक वृद्धी कशा पद्धतीने होत आहे, तो देश डेव्हलप होताना म्हणजे आर्थिक विकास तिथे घडून येताना कोणकोणत्या प्रक्रिया घडतायत, कशा पद्धतीने तो विकास होत आहे, हे पाहायचं असतं. आर्थिक वृद्धी म्हणजे काय? बरोबर की नाही? आर्थिक वृद्धी होताना कोणकोणते घटक त्याच्यामध्ये कारणीभूत ठरतात? आर्थिक वृद्धी म्हणजे काय? त्याचा समाजाच्या, देशाच्या अर्थव्यवस्थेचा काय परिणाम होत असतो? कशा पद्धतीने तो लागू होत असतो? हे आपल्याला इथे पाहायचं आहे. बरोबर? आता पहिला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. बरोबर? आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे देशाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विकासाची काय आहेत? निर्देशके आहेत. बरोबर? हे काय आहेत? एक इंडिकेटर्स आहेत. आपण अर्थव्यवस्थेचं मोजमाप पाहिलं, की राष्ट्रीय उत्पन्न आपण मोजत असतो, देशांतर्गत उत्पन्न मोजत असतो, देशांतर्गत उत्पन्न मोजत असतो, जीडीपीच्या स्वरूपात आपण ते मोजत असतो. बरोबर की नाही? आता हे एक मोजमाप झालं. हे आपण संख्यात्मक मोजमाप करत असतो. तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे पण काय आहे? आपण आपल्या अर्थव्यवस्थेचं जेव्हा मोजमाप करत असतो, तर ह्या 2 टर्ममध्ये सुद्धा केलं जातं. आता आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. बरोबर? आता याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक आणि गुणात्मक क्वालिटेटिव्ह बरोबर नाही. तुमची जी अर्थव्यवस्था आहे, तिची वाढ होताना ती संख्यात्मक पद्धतीने होते की गुणात्मक पद्धतीने कशा पद्धतीने होत आहे, हे आपल्याला पाहायचं राहते. तर आर्थिक वृद्धी म्हणजे काय? आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक टर्म आहे आणि आर्थिक विकास ही थोडी गुणात्मक टर्म आहे. आर्थिक वृद्धी, ग्रोथ बरोबर की नाही? ग्रोथ होते. आता एखाद्या वस्तूची वाढ मोजायची असेल, तर आपण ती मोजताना संख्येच्या याच्यामध्ये मोजत असतो, की आकडेवारीमध्ये मोजत असतो, की बाबा एवढे टक्के ग्रोथ झाली, 10% ग्रोथ झाली, 8% ग्रोथ झाली. बरोबर की नाही? जीडीपीचे आकडे आपण पाहत असतो, की आर्थिक विकास आपल्याला एवढा-एवढा जीडीपी आपला ग्रोथ रेट आहे किंवा तशा पद्धतीने. तर हे काय आहे? काही संख्यात्मक बाबींमध्ये ती मोजली जाते. बरोबर? पर्सेंटेज असेल, टक्केवारीमध्ये ती मोजली जाते. पण आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही अजून ब्रॉड टर्म आहे. आर्थिक विकास मोजताना आपण तिथे गुणात्मक अ, गुणात्मक संरचनेवर त्याचं मोजमाप केलं जातं. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने ह्या 2 इंडिकेटर्स आहेत. हे अर्थव्यवस्थेचे इंडिकेटर्स, निर्देशक म्हणजे काय? इंडिकेटर्स हे इंडिकेट करतात, की तुमची अर्थव्यवस्था संख्यात्मक पद्धतीने वाढते की गुणात्मक पद्धतीने वाढते. हे आपल्याला ह्या चॅप्टरमधून पाहायचंय. बरोबर? कोणत्याही देशाचे प्रगतीचे मोजमाप हे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याच्याच स्वरूपात केले जात असतं. बरोबर? अर्थव्यवस्थांचं जेव्हा आपण आकडेवारी जीडीपी वगैरे मध्ये मोजला होता, हे मोजमाप केलं तर राष्ट्रीय उत्पन्न, की आपल्या देशामध्ये किंवा कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने ग्रोथ होत आहे, काय-काय वस्तू आणि सेवांची निर्मिती किती होते आणि ती वाढते की घटते याच्यानुसार ते जीडीपीचे आकलन केलं जात असतं. त्याच्याच पद्धतीने एखादा देश प्रगती त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट जी होत असते, ती होताना कशा पद्धतीने होते? क्वालिटेटिव्ह होते की क्वांटिटेटिव्ह होते? बरोबर. तर ते मोजण्याचं साधन म्हणजे काय आहे? आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. सर्व अर्थव्यवस्थेचं आकलन आपण याच्याद्वारे करू शकतो, की एखाद्या देशाचा जीडीपीच वाढतोय, तर तिथे नुसते संख्यात्मक पद्धतीने वाढ होते. त्या अर्थव्यवस्थेत संख्यात्मक पद्धतीने वाढ होतोय, की आर्थिक विकास सुद्धा तिथे घडून येतो. म्हणजे तिथे गुणात्मक पद्धतीने सुद्धा त्या अर्थव्यवस्थेची वाढ होते की नाही, हे आपल्याला कळून येत असतं. तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे काय आहे? कोणत्याही देशाचे प्रगतीचं काय आहे? मोजमाप आहे. प्रगती म्हणजे डेव्हलपमेंट. बरोबर? तर डेव्हलपमेंट होताना कशा पद्धतीने ते ग्रोथ तिथे होतंय, कशा पद्धतीने होतंय, त्याचा एक मोजमाप आहे. बरोबर? आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास हे शब्द सारखेच वाटतात. बरोबर की नाही? आपल्याला वाटतं आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास सेमच असेल. पण थोडा त्याच्यामध्ये काय आहे, एक मूलभूत बेसिक एक फरक आपल्याला इथे पाहता येईल. तो आपल्याला ह्या चॅप्टरच्या माध्यमातून समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर? दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. शब्द दिसायला सारखे आहेत. बरोबर. समानार्थी सुद्धा वाटू शकतात. परंतु त्याचा जो काही गाभा आहे, तो वेगळ्या पद्धतीचा आहे, असं आपल्याला इथे लक्षात येतंय. आर्थिक वाढ ही संख्यात्मक संकल्पना आहे. आर्थिक वाढ, इकॉनॉमिक ग्रोथ किंवा आर्थिक वृद्धी ही कशी आहे? संख्यात्मक. संख्यात्मक म्हणजे काय? आपण ते मोजू शकतो.
बरोबर, 5% वाढली, 10% वाढली, बरोबर. आर्थिक वृद्धी हे पर्सेंटेज मध्ये मोजलं जातं. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढली, किती घटली, बरोबर. समजा एखादा वृद्धी दर, आर्थिक वृद्धी दर सुद्धा मोजला जातो. तर आर्थिक वृद्धी आहे आणि आर्थिक वृद्धी दर हा एक संकल्पना आहे, ती एक आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहिजे आहे. तर ही काय आहे, संख्यात्मक संकल्पना, बरोबर. आर्थिक विकास ही कशी आहे, गुणात्मक संकल्पना आहे. आर्थिक वाढ ही थोडी शॉर्ट म्हणता येईल अशा पद्धतीची संकल्पना आहे. पण आर्थिक विकास ही थोडे ब्रॉड प्रोस्पेक्ट असतो, बरोबर. अर्थव्यवस्थेचं काय आहे, गुणात्मक आकलन याच्यामध्ये आपण करत असतो. यामध्ये आर्थिक वृद्धी, आर्थिक वृद्धी दर आणि आर्थिक विकास, त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला टॉपिक आहे समावेशी विकास, बरोबर. सर्वात पहिल्यांदा आपल्याला आर्थिक वृद्धी म्हणजे काय, त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी दर आहे, आर्थिक विकास म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतरचा एक पुढचा घटक आहे तो म्हणजे समावेशी विकास. डेव्हलपमेंट जी आहे, विकासाची जी काही गंगा वाहतीये देशामध्ये अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून, ती समावेशक सुद्धा असली पाहिजे. तर समावेशी व्यवस्था किंवा समावेशी विकास, समावेशक विकास काय आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिक ग्रोथ. आता आर्थिक वृद्धी म्हणजे काय, सर्वात पहिला हेच आहे. आपण पाहिलं की आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन याच्यावर आपण काय करत असतो, अर्थव्यवस्थेचं आकलन करत असतो. आता त्याच्यातला पहिला जो टप्पा आहे तो आहे आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय, बरोबर. हा टप्पा आपण इथे पाहणार आहोत. तर आर्थिक वाढीला अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवांच्या आर्थिक मूल्यात होणारी वाढ असे म्हटले जाऊ शकते. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा इकॉनॉमिक ग्रोथ, तुमची अर्थव्यवस्थेमध्ये आपण जीडीपी मोजत असतो. अर्थव्यवस्थेमध्ये काय जीडीपी कशाला मोजलं जातं, ज्या काही वस्तू किंवा सेवा तयार होत असतात त्यांचं एक बाजार मूल्य, बरोबर. वस्तू अधिक सेवा यांचं काय अंतिम मूल्य, अंतिम बाजार मूल्य, याला आपण जीडीपी म्हणतो. आता जीडीपी पण कसं आहे, जीडीपी वाढत असतो, कमी होत असतो. आपण ते मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढत असतो किंवा बेस इयरला आपण तो मोजत असतो. हे सर्व आपण मागच्या लेक्चर्स मध्ये पाहिलेलं आहे. तर हे काय आहे, संख्यात्मक घटक आहे, बरोबर की नाही. तर याच्यामध्ये काय आहे, तुमच्या सर्व वस्तू आणि सेवा यांच्या आर्थिक मूल्याला काय म्हणू शकते, याच्यामध्ये वाढ होते. तुमचा जीडीपी वाढला म्हणजे काय आला, तुमच्या जीडीपी, तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचं प्रमाण जे काय आहे, कन्झम्पशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हे वाढलेलं आहे. ज्या अर्थी त्या सेवा सुद्धा वाढलेल्या असू शकतात. तर काय आलं, तुमच्या याच्यामध्ये काय आली, जीडीपीची ग्रोथ झाली. ग्रोथ समजा ती 5% आली, मागच्या वर्षी समजा घेतलं तर 5% समजा वाढली. मागच्या वर्षी 100 होता, या वर्षी 105 झाली. म्हणजेच काय आली, ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने काय आलं, तुमच्या वस्तू आणि सेवा वाढल्या तरी तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये काय परिणाम पाहायला मिळतो, की तुमची वाढ झालेली पाहायला मिळते, वृद्धी झालेली पाहायला मिळते. तर हे एक प्रकारचं काय परिमाणात्मक मापन आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये याचा परिणाम दिसून येतो, की आपण मोजू शकतो, हा एवढ्या वस्तू तयार झाल्या, एवढ्या सेवा तयार झालेल्या आहेत, तर ते त्याचं मापन अजून करू शकतो, बरोबर. याच्यामध्ये काय व्यावसायिक जे काही व्यवहार आहेत त्यांच्या संख्येत संभाव्य वाढ इथे दर्शवत असतं, बरोबर की नाही. व्यवहारामध्ये वस्तू आणि सेवांचं मध्ये वाढ झालेली, वृद्धी झालेली आपल्याला व्यवहारामध्ये दिसून येत असते. त्याच्यानंतर आर्थिक वाढ आणि वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे, क्वांटिटेटिव्ह, बरोबर. 100 वस्तू आपण मोजू शकतो, 100 वस्तू आहेत. सेवा सुद्धा मोजू शकतो, सेवा सर्व्हिसेस किती त्याचा पैशाच्या स्वरूपात त्याचे किती मूल्य झालेलं आहे, बरोबर की नाही. 100 वस्तू तयार झालेल्या आहेत, 100 रुपयाच्या वस्तू तयार झालेल्या आहेत, 500 रुपयाची सेवा तयार झालेली आहे, एकूण मिळून 600 रुपयाचं काय आलेलं आहे, वस्तू आणि सेवा तयार झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये समजा वाढ झाली, पुढच्या वर्षी 800 रुपयाच्या झाल्या, बरोबर. वस्तू आणि सेवांमध्ये समजा वृद्धी झाली, तर हे काय मोजू शकतो आपण, संख्यात्मक आहे. वृद्धी झालेली आपल्याला कळून येते. समजा कमी झाल्या तरी पण काय होऊ शकतं, आपण मोजू शकतो, कंपॅरिझन इथे करू शकतो. आणि हे काय मध्ये व्यवहारात, व्यावसायिक जे व्यवहार असतात त्याच्यामध्ये ही वाढ किंवा घट आपण मोजू शकतो. तर ही वृद्धी जी आहे ही कशा पद्धतीची संकल्पना आहे, संख्यात्मक. हा बेसिक फरक आहे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास
बरोबर. याच्यामधला ही संख्यात्मक बाब आहे आणि आर्थिक विकास ही त्याच्या पुढच्या व्यापक अशा पद्धतीची संकल्पना म्हणता येईल आहे. आर्थिक वृद्धी म्हणजे एका विशिष्ट कालावधीत देशाच्या अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांच्या उत्पन्नात झालेली वाढ. बरोबर. आता ही वाढ कशा पद्धतीने सकल देशांतर्गत उत्पादनात वाढ दर्शवते आणि ती दरडोई उत्पन्नाच्या वाढीसही दिसून येत असते. तुमचा जीडीपी जर देशाचा वाढतोय म्हणजेच काय होतंय, तुमचा ग्रोथ होतोय, आर्थिक वृद्धी होत आहे आणि जीडीपी वाढला तर त्याचा थोडाफार परिणाम म्हणजे दरडोई उत्पन्नातही होत असतो. बरोबर. दरडोई उत्पन्नही वाढतं. बरोबर. पण याचं वाटप समानच असेल याची काही शाश्वती आपण देऊ शकत नाही. दरडोई उत्पन्न वाढलं म्हणजेच सर्वांचं उत्पन्न सारख्याच प्रमाणात वाढेल असं नसतं. बरोबर की नाही. हा बेसिक डिफरन्स आहे याच्यामध्ये. परंतु वाढ झालेली नक्की आपल्याला पाहायला मिळत असते. तर आर्थिक वृद्धी काय आहे, तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेली वाढ दिसून येते. अर्थव्यवस्थेमध्ये वाढ झालेली. बरोबर. तुमचे जीडीपी जरी वाढलाय, आता आपण मागच्या लेक्चर्स मध्ये पाहिलं की वाढ दोन प्रकारची होऊ शकते जीडीपी मध्ये. बरोबर. एकतर तुमच्या वस्तूंच्या किमती वाढल्या तरी जीडीपी मध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत असते, तर ती कशा पद्धतीची ती वास्तव नाही म्हणता येणार. बरोबर की नाही. तर जी ऍक्च्युली तुमच्या वस्तू आणि सेवा जर वाढल्या तर तशाच याला आपण काय म्हणत असतो, वास्तव वाढ म्हणत असतो किंवा वास्तव वृद्धी म्हणत असतो. ठीक आहे. किंमत वाढ होऊन जर जीडीपी वाढला तर तो तुमचा वास्तविक जीडीपी किंवा वास्तविक वृद्धी असं म्हणता येणार नाही आपल्याला. ठीक आहे. तर आता जीडीपी मध्ये वाढ बघा, उत्पादनात वाढ. आर्थिक वृद्धी म्हणजे काय, अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या प्रमाणात वाढ. बरोबर. वस्तू आणि सेवा वाढल्या तरी ते काय होणार आहे, त्याचा अर्थव्यवस्थेमध्ये इम्पॅक्ट दिसणार आहे, आपला जीडीपी वाढणार आहे. बरोबर. आता तुमच्याकडे समजा कारखाने वाढले, तुमच्याकडे मागच्या वर्षी समजा देशामध्ये 100 कारखाने होते, ह्या वर्षी अजून 2-3 वस्तूंचे बनवणारे कारखाने वाढले गेले. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, वाढ दिसणार आहे. तुमच्या उत्पादनात प्रोडक्शन मध्ये सुद्धा काय होणार आहे, वाढ होणार आहे. सेवांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. तर हे दिसून येतं. बरोबर. त्याच्यानंतर आहे सकल देशांतर्गत उत्पादन. तुमच्या सेवा वस्तू आणि सेवांच्या प्रोडक्शन मध्ये वाढ झाली म्हणजेच काय झालं, तुमच्या जीडीपी मध्ये सुद्धा ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता हे काय एका देशाच्या सीमेत आणि एका वर्षात आपण पाहिलं, जीडीपी हा दरवर्षी मोजला जातो. बरोबर. एका वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही वस्तू आणि सेवा तयार होतील त्यांचा बाजार मूल्य म्हणजेच काय आपला जीडीपी. याच्यामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांची किंमत आपण करत असतो. आर्थिक वृद्धी आणि जीडीपी मध्ये वाढ आपल्याला दिसून येत असते. सकल देशांतर्गत उत्पादन. त्याच्यानंतर आहे दरडोई उत्पन्न. तुमचा जीडीपी वाढला, दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम सुद्धा वृद्धिंगत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर. म्हणजे आर्थिक वाढीमध्ये याचा सुद्धा समावेश आहे की बाबा तुमचा पर कॅपिटा इन्कम वाढलेला दिसतो, परंतु समान पद्धतीने वाढेल याची शाश्वती नाही. बरोबर. जर आता याचं उदाहरण जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकता, एका देशात गेल्या वर्षी 100 कोटी रुपयांची वस्तू आणि सेवा तयार झाल्या. बरोबर. तुमचा 100 कोटी आकडा आहे. समजा एखाद्या वर्षी 100 कोटी रुपयांच्या काय वस्तू आणि सेवा यांचं बाजार मूल्य आहे. बाजार मूल्य किती, 100 कोटी. आता याच्यामध्ये काय होणार आहे, 100 कोटींमध्ये हे मागच्या वर्षी 100 कोटी झाले, पुढच्या वर्षी किती झाले, समजा 110 कोटी. तर काय आली, वृद्धी झालेली, ऍडिशन झालेली म्हणजे वृद्धी झालेली आपल्याला पाहायला मिळते. जीडीपी तुमचा मागच्या वर्षी 100 कोटी होता, ह्या वर्षी तुमच्या जीडीपी 110 कोटी आहे. पण याच्यामध्ये काय आहे की तुमच्या वस्तूंच्या किमती स्थिर आहेत. म्हणजे वस्तूंच्या किमती नाही, इन्फ्लेशन नाही. इन्फ्लेशन जेवढं आहे तेवढ्याच पद्धतीने वाढल्या, परंतु तुमच्या वस्तू आणि सेवा वाढलेल्या इथं दिसून. तर याला काय म्हणणार आहे आपण, आर्थिक वृद्धी. इथे तुमची आर्थिक ग्रोथ झालेली तुम्हाला दिसून येते. म्हणजेच काय, ही आपण संख्यात्मक बाब आहे. संख्यात्मक म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांनो. तर आर्थिक वृद्धी ही कशा पद्धतीचा घटक आहे, हा संख्यात्मक, कुठे गेलं, ओके, संख्यात्मक पद्धतींच्या संकल्पना आहे असं आपल्याला इथे लक्षात येत आहे. बरोबर. आता त्याच्यानंतर पुढचं, आता अर्थव्यवस्था झाली, त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धी हा घटक आपल्याला समजलेला आहे. आता आर्थिक वृद्धी दर
इकॉनॉमिक ग्रोथ रेट म्हणजे काय? आता इकॉनॉमिक ग्रोथ रेट अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिलं जीडीपी हा कमी जास्त होत असतो, बरोबर की नाही? आपण तो बेस इयरच्या तुलनेने तो इन्फ्लेशनच्या स्वरूपात जर काढायचं गेलं, आपण पाहिलं जीडीपी वाढण्याची 2 कारणं आहेत. एक तर वस्तू व सेवा वाढू शकतात किंवा जे काही वस्तू आणि सेवा आहेत त्यांच्या किमतींमध्ये वाढ झाली तरी आपल्याला जीडीपीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. वस्तू आणि याला नॉमिनल जीडीपी बोलतो, मौद्रिक जीडीपी आणि रिअल जीडीपी, वास्तव जीडीपी आपण जो असतो तो त्याच्यामध्ये काय होतं, इन्फ्लेशनचा विचार करून तो जो जीडीपी काढला जातो त्याला रिअल जीडीपी म्हणतात. बरोबर? तो बेस इयरच्या आधाराने काढला जातो हे आपल्याला लक्षात येतं. आता आर्थिक वृद्धीमध्ये आपण पाहिलं की आर्थिक वृद्धी म्हणजे काय? तुमच्या वस्तू आणि सेवा वाढलेल्या, सर्व जे काही जीडीपी वाढलेलं आहे, त्याच्यानंतर उत्पादन वाढतंय, तुमचं उत्पन्न सुद्धा वाढते, पर कॅपिटल इन्कमही वाढतोय देशाचा. तर याला आपण काय म्हणू शकतो, की आर्थिक वृद्धी ह्या देशामध्ये होत आहे. ग्रोथ जी आहे, इकॉनॉमिक ग्रोथ हा होत आहे. तर इकॉनॉमिक ग्रोथ रेट ह्या वृद्धी होण्याचा जो काही दर आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी किती टक्क्यांनी वृद्धी झाली, पर्सेंटेजमध्ये हे मोजलं जातं. बरोबर? किती टक्क्यांनी? तर ते जो मोजण्याचा जो काही हे आहे, तर त्याला बोललं जातं आर्थिक वृद्धी दर. जी आर्थिक वृद्धी होते, तो मोजण्याचा जो काही दर आहे, त्याला आर्थिक वृद्धी दर असं म्हटलं जातं. आता आर्थिक वृद्धी दर मोजताना म्हणजे बघूया. आर्थिक विकास दर हा एका विशिष्ट कालावधीत, बरोबर, एका वर्षाच्या तुलनेतच हा मोजला जातो. बरोबर? बहुतेकदा 1 वर्ष किंवा एका तिमाहीत जेव्हा आपल्याकडे आर्थिक वृद्धीचा दर मोजला, हे दर 3 महिन्यांनी एस्टिमेट्स काढले जातात. बरोबर की नाही? प्रोव्हिजनल एस्टिमेट्स असतील, बरोबर की नाही? रिअल एस्टिमेट्स असतील. अशा पद्धतीने ते एस्टिमेट्स असतात. आपण न्यूजपेपर जेव्हा वाचत असाल, की ह्या तिमाहीमध्ये एवढ्या पद्धतीने ग्रोथ रेट झाला, तर दर 3 महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जातो आणि ते आकडे काय केले जातात, प्रकाशित केले जातात, की इकॉनॉमी आपली दर 3 महिन्याला काय होते, कोणत्या इकॉनॉमी कोणत्या तिमाहीमध्ये त्याच्यामध्ये चढ-उतार होतोय की नाही आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्षाचा शेवटीचं जे काही आकडेवारी असेल ती सुद्धा जाहीर केली जाते. आणि त्याच्यामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ रेट हा किती आहे, काय आहे, कशा पद्धतीने आहे, तो मोजला जात असतो. बरोबर? अर्थव्यवस्था तिच्या एकूण आकारमानाच्या आणि उत्पादकतेच्या बाबतीत किती चांगली कामगिरी करत आहे, याचे मोजमाप इथे केलं जात असतं. बरोबर की नाही? मागच्या वर्षी तुलनेत बाबा ह्या तिमाहीमध्ये, बरोबर, किती पद्धतीने ग्रोथ रेट झाली, त्याच्यानंतरच्या पुढच्या तिमाहीमध्ये किती ग्रोथ रेट झाली आहे, त्याच्या पुढच्या तिमाहीत आणि त्याच्या पुढच्या तिमाहीत, असं एक वर्षाचे जे 12 महिने आहेत, त्याचं 3-3 महिन्यांच्या मध्ये क्वार्टर्समध्ये त्याला विभाजन केलं जात असतं किंवा पूर्ण वर्षाचं जेव्हा पूर्ण वर्ष जेव्हा होतं, आर्थिक वर्ष जेव्हा कंप्लीट होतं, त्याच्या एंडला सर्व हे आकडे समायोजित करून एक फायनल आकडा, की ह्या वर्षी एवढ्या-एवढ्या पद्धतीची ग्रोथ झाली आहे किंवा ग्रोथमध्ये आपण मागे पडलेलो आहोत, याची आकडेवारी जाहीर केलेली जाते. या कालावधीत देशाच्या एकूण आर्थिक उत्पादनात झालेल्या टक्केवारीतील बदल हा दर्शवत होतो. बरोबर? आपण पाहिलं कशामध्ये हे मोजलं आता पर्सेंटेजमध्ये, टक्केवारीमध्ये किती टक्क्यांनी ग्रोथ झाली किंवा किती टक्क्यांनी घट झाली आर्थिक वृद्धी, ती माहीत. आता कधी-कधी कसं होतं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, बरोबर की नाही, आपल्याकडे जी भौगोलिक रचना आहे त्याच्यावर मान्सूनचा खूप मोठा इफेक्ट असतो. तर जर मान्सूनचा इफेक्ट, जर समजा पाऊस झाला किंवा पावसाचं चांगलं प्रिडिक्शन असेल, तरी इकॉनॉमीमध्ये काय होत असते, चढ-उतार होत असतात. तर तशा पद्धतीने दर 3 महिन्यांच्या अंतराने आपल्याकडे जे काही एस्टिमेट्स हे घेण्याची एक पद्धत आहे आणि हे टक्केवारीमध्ये काढलं जातं. दर तिमाहीचा सुद्धा काढला जातं आणि वार्षिक सुद्धा आकडेवारी आपल्याला उपलब्ध असते. बरोबर? हा बदल मागच्या वर्षीच्या तुलनेत मोजला जात असतो. हा जो टक्केवारीतला बदल आहे, तो मागच्या वर्षीच्या तुलनेत ॲट द एंड मागच्या वर्षीच्या वर्षाशी आपण कंपेअर करत असतो, की ह्या वर्षीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत किती घट झाली किंवा किती वृद्धी झालेली आहे. बरोबर? आता हा जो बदल आहे, हा कशा पद्धतीचा असू शकतो? धन किंवा ऋण. पॉझिटिव्हही असू शकतो, निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. बरोबर? आता हे मोजमाप वस्तू आणि सेवांचे उत्पादन करण्याची, नोकऱ्या निर्माण करण्याची आणि नागरिकांसाठी उत्पन्न निर्माण करण्याची अर्थव्यवस्थेची काय क्षमता प्रतिबिंबित करीत असते. अर्थव्यवस्थेमध्ये आता तुमचा समजा वृद्धी होते, बरोबर, तर तुमच्याकडे वस्तू आणि सेवा तयार होतात, तर तुमच्याकडे तशा समजा नवीन वस्तू, नवीन सेवा तयार होत असतील, काय होणार, तुमच्याकडे सेवा उत्पादन करण्याची क्षमता वाढत असते. म्हणजेच काय होतं, तुमच्याकडे नोकऱ्या सुद्धा वाढत आहेत किंवा रोजगार सुद्धा वाढत आहे. त्याच्यामुळं नागरिकांसाठी उत्पन्नाचे नवीन नवीन स्रोत तुमच्याकडे तयार होत आहेत, हे लक्षात येत असतं.
तर हे काय करतं, तुमच्याकडे आर्थिक वृद्धी होते म्हणजे काय, की ह्या देशामध्ये स्कोप आहे. इथे नवनवीन नोकऱ्या, नवनवीन पद्धतीचा रोजगार किंवा सेवाच्या उत्पादन किंवा सेवांच्या माध्यमातून तयार होत आहे. असं एक अर्थव्यवस्थेचं प्रतिबिंब इथे तुमच्या अर्थव्यवस्थेची क्षमता, बरोबर, कॅपॅसिटी हे दर्शवण्याचं काम इथे चालत असतं, बरोबर नाही? म्हणूनच आपण म्हणतो की नाही, जीडीपी समजा चांगला असेल, तर बाकीचे देश हे तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्ट करायला, गुंतवणूक करायला उत्सुक असतात. कारण की त्या देशामध्ये वृद्धी होत आहे. हे एक इंडिकेटर आहे, निर्देशक आहे. समोरच्या व्यक्तीसाठी जर त्यांना गुंतवणूक करायची आहे, तर ते तुमच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून काय म्हणणार, जीडीपी मध्ये ग्रोथ होते की नाही, ती कन्सिस्टंट आहे की नाही. समजा ह्या वर्षी मला गुंतवणूक करायची आहे, तर ते काय पाहणार, की कोणत्या महिन्यामध्ये त्यांचं सेक्टर निवडून ते करतील, की कोणत्या, समजा मला आयटी सेक्टरमध्ये करायचं आहे, तर कोणत्या याच्यामध्ये बाबा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दर तिमाहीलाकडे आपण हे करतो, केव्हा इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे. एक थर्ड पार्टी म्हणून मी तो निर्णय घेऊ शकतो ह्या आकडेवारीच्या वरून. म्हणजेच आपली अर्थव्यवस्थेमध्ये क्षमता किती आहे. तर तशा पद्धतीने इथे आकडेवारी आपल्याला मिळत असते आणि ती क्षमता आपल्या अर्थव्यवस्थेची ते आकड्यांच्या स्वरूपात प्रतिबिंबित होत असते. समजा ॲग्रीकल्चर रिलेटेड एखादं मला प्रॉडक्ट आहे, तर मी केव्हा इन्व्हेस्ट करू शकतो किंवा कोणता योग्य काळ आहे, जिथे मी मला ॲग्रीकल्चर प्रोड्यूस चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. तर ते आकडेवारीच्या माध्यमातून उपलब्ध होत असतं. तर हे आहे. त्याच्यानंतर सकारात्मक आता आपण पाहिलं, की हे कशा पद्धतीचे असू शकते, धन किंवा ऋण. वृद्धी दर, बरोबर की नाही? कधी-कधी काही-काही कंडिशन्सला निगेटिव्ह पण होऊ शकतं किंवा ऋण सुद्धा होऊ शकतं. मागच्या वर्षी 8% नी होती. ह्या वर्षी समजा 6% झाली तर -3 झालो आपण. अशा पद्धतीने वृद्धी होऊ शकते. जरी ती वृद्धी असली तरी आपण ते निगेटिव्हली सुद्धा धरत असतो. म्हणजेच काय आहे, ह्या संकल्पने वृद्धी दर कशा पद्धतीचा असतो? 2 पद्धतीचा असू शकतो. सकारात्मक म्हणजेच धन आणि नकारात्मक म्हणजेच ऋण वृद्धी दर सुद्धा असू शकतो. हे लक्षात ठेवायचं इथे महत्त्वाचं. सकारात्मक आणि नकारात्मक. आता सकारात्मक आर्थिक वृद्धी दर, धनात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह. याच्यामध्ये काय होणार आहे? मोजलेल्या कालावधीत अर्थव्यवस्थेतील विस्तार झाल्याचं आपल्याला पाहिलं. अर्थव्यवस्थेतील विस्तार म्हणजे काय? तुमच्याकडे वस्तू आणि सेवा जास्त पद्धतीने तयार झालेल्या इथे पाहायला मिळतं. याचा अर्थ काय होतो? बहुतेकदा देशाच्या आर्थिक क्रिया ज्या घडतायत त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रोडक्शनमध्ये, त्याच्यासोबत सेवांमध्ये सुद्धा वाढ झालेली पाहायला मिळते. आता तुमच्याकडे उत्पादन वाढते, प्रोडक्शन वाढते, म्हणजेच काय होणार आहे, तुमच्याकडे रोजगाराचा सुद्धा दर वाढत असतो. म्हणजे जास्त लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा गरिबी कमी होणार आहे. लोकांच्या हातामध्ये रोजगार उपलब्ध झाल्यामुळे काय येणार आहे, पैसा येणार आहे, सुबत्ता येणार आहे. त्याच्यामुळे त्यांचं काय होणार आहे, राहणीमानाचा दर्जा सुद्धा सुधारणार आहे आणि व्यवसाय आणि व्यक्तींसाठी अधिक संधी निर्माण होत आहेत, असा याचा अर्थ होत असतो. बरोबर की नाही? सकारात्मक, पॉझिटिव्ह, तुमच्याकडे वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढतंय, त्याच्यासाठी रोजगार सुद्धा वाढतोय. तर रोजगार करण्यासाठी किंवा उद्योग व्यवसाय करण्यासाठी तुमच्या देशामध्ये सकारात्मक वातावरण आहे. धन पॉझिटिव्ह वातावरण आहे, असं इथे म्हणू शकतो. तुमच्या व्यवसाय आणि व्यक्तींसाठी काय असणार आहे, सुवर्ण संधी. बरोबर? तर सकारात्मक म्हणजे हाय आणि याच्या विरुद्ध काय आहे, नकारात्मक आर्थिक वृद्धी दर, निगेटिव्ह आर्थिक वृद्धी दर. याच्यामध्ये काय होतं, अर्थव्यवस्था थोडी आकुंचन पावत असते. समजा आता ह्या वर्षी काही असं म्हणता येईल, आता सध्या आपण काश्मीरचा इश्यू पाहतोय. पहलगाम इथे काय आला, आतंकवाद्यांचा हल्ला आला. इथून मागचा जो काही वर्षांचा आपण कालावधी पाहिला तर तिथे चांगल्या पद्धतीने काश्मीरची जी इकॉनॉमी ती टुरिस्ट सेंट्रिक असल्याचं आपल्याला माहीत आहे. तर तिथे चांगल्या पद्धतीने जे काही टुरिस्ट होते ते जात होते तिथून. त्यांना तिथले जे लोकल्स आहेत, रहिवासी आहेत, तर त्यांना चांगल्या पद्धतीने उत्पन्नाचा एक स्रोत उपलब्ध होत होता आणि जास्त लोक आले तर जास्त तिथे एक आर्थिक क्रिया घडणार आहे, आर्थिक सेवा निर्माण होणार आहे. तर तिथल्या लोकांचं खिशामध्ये चांगले पैसे मिळणार आहेत. परंतु आता आतंकवादी समजा तिथे हल्ला झाला, तर काय होणार आहे, तिकडे जाणारा जो टुरिस्टचा जो काही संख्या आहे ती समजा कमी झाली, तर काय होणार आहे, त्याचा परिणाम तिथले जे काही सामान्य नागरिक आहेत त्यांच्या उत्पन्नावर सुद्धा घटणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, एखादा असा घटना घडून गेली तर तिथल्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होतो. तिथली अर्थव्यवस्था आकुंचन पावत असते. बरोबर? तिथल्या लोकांना रोजगार कमी मिळणार आहे इतर दिवसांच्या तुलनेत. तर त्याला काय बोलणार आहे आपण, निगेटिव्ह इम्पॅक्ट. बरोबर की नाही? आता हे एक एक्झाम्पल फक्त त्या रिजन पुरतं झालं किंवा जम्मू काश्मीर बद्दल झालं. तसंच देशाच्या याच्यावर सुद्धा होऊ शकतो. समजा ह्या वर्षी पाऊस कमी पडेल. काय होणार आहे, की पाऊस जर कमी झाला तर शेती आधारित शेतीचं जे काही कच्चा माल पुरवण्याचं जे काही सर्वात बेसिक स्ट्रक्चर आहे ते कमी होणार आहे.
बरोबर. तुमचे बाकीच्या गोष्टी चालू राहतील. तुमच्या इंडस्ट्री चालू राहील. पण पाऊस कमी पडला तर इंडस्ट्रीला सुद्धा पाणी लागतं. तर ते पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यांचं प्रोडक्शन लेव्हल कमी होऊ शकते. बेसिक जे काही अन्नधान्य वगैरे त्याच्यावर प्रोसेसिंग जे चालणार आहे, त्याच्यावर असणारे जे काही अवलंबून असणारे मजूर वर्ग असेल, त्या शेती आणि शेती आधारित जे काही अर्थव्यवस्था आधारित आहे, ती आकुंचन पावणार आहे. म्हणजे हा एक इम्पॅक्ट पडत असतो. तर अशा वेळेस काय होतं, इकॉनॉमी जरी ग्रोथ असली बाकीच्या ह्याच्यामध्ये, परंतु ती आतमध्ये आकुंचन पावली जाते. त्याची जी क्षमता आहे, ती कमी होते. तर अशाला काय बोललं जातं निगेटिव्ह वृद्धी दर. ओके. याच्यामध्ये काय होतं अर्थव्यवस्था आकुंचन दर्शवते. अर्थव्यवस्था थोडी आकुंचित झालेली आपल्याला पाहायला मिळते. याच्यामुळे काय होतं नोकऱ्या कमी होऊ शकतात. बरोबर? आपण पाहतो की ज्यावेळेस पाऊस कमी पडतो, त्या काळामध्ये रोजगार ग्रामीण भागामध्ये कमी तयार होत असतो. कारण की पाऊस नसल्यामुळे काय होतं, ज्या शेती संबंधित क्रिया आहेत, त्या कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर? की मग त्याच्या वेळेस अशा वेळेस काय होतं, की जे स्थलांतर ग्रामीण भागातली लोकं शहरामध्ये जास्त स्थलांतर करत असतात. तुम्ही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये ह्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं आपल्याला बऱ्याच वेळा. ज्या वर्षी पाऊस नसतो, त्यावेळेस काय होतं बरेचसे लोकं ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये येत असतात. अशा वेळेस रोजगाराच्या शोधामध्ये येत असतात. कारण की तिकडचे जे आर्थिक क्रिया आहे, त्या आकुंचन पावलेल्या आपल्याला दिसत होतं. कारण पाऊस नसल्यामुळे ते तिकडच्या आर्थिक त्यांच्या शेतामध्ये काही करू शकत नाहीत. बरोबर. जर त्यांना काही करता येणार नाही, तर त्यांना उत्पन्न मिळणार आहे का नाही? मग त्या उत्पन्नाच्या शोधात अ, शहरामध्ये येत असतात. बरोबर. तर शहरावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. ही लोकसंख्या वगैरे ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत, की स्थलांतर वगैरे ह्या ज्या टॉपिक आहे, त्यावेळेस आपण ही संकल्पना समजून घेऊ. परंतु हे निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे कशाचा तुमच्या अर्थव्यवस्थेवर कशा-कशाचा इम्पॅक्ट पडू शकतो. आपण सकारात्मक वृद्धी तर पाहिलं. सर्व चांगलं चालू आहे. तुमच्याकडे इकॉनॉमिक फ्लरिश वगैरे होते. पण सकारात्मक म्हणजे काय आणि नकारात्मक म्हणजे काय? बरोबर. तर ते आपल्याला इथे समजून घेतोय. सकारात्मकमध्ये तुमची वाढ होते, चांगल्या पद्धतीने फ्लरिश होते. पण काही इव्हेंट्स असे असतात, जेव्हा तुमचा जागतिक याचा सुद्धा कधी-कधी परिणाम आपल्या याच्यावर पडू शकतो. समजा अमेरिकेमध्ये महामंदी आली आणि तिथल्या कंपन्यांनी बाबा तुमच्याकडे असणारे आयटीचे संबंधित प्रोजेक्ट बंद केले किंवा तिकडे ते आउटसोर्स करण्याचं काम कमी केलं. तर आपल्या इथल्या लोकांवर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो. आपण पाहतो की ले ऑफ केलं जातं बऱ्याच मोठ्या-मोठ्या कंपनी 10,000, 5,000, 5,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जातं एकदमच. तर अशा पद्धतीने कधी-कधी मंदी आली तरी त्याचा जागतिक परिणाम तुमच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत असतो. तशा वेळेस काय होऊ शकतं, तुमची अर्थव्यवस्था आकुंचन पावू शकते आणि ऋणात्मक किंवा नकारात्मक आर्थिक वृद्धी आपल्याला दिसून येऊ शकते. बरोबर? आता बहुतेक देशांसाठी आर्थिक वाढ हे काय मूलभूत ध्येय आहे. बरोबर. आर्थिक इकॉनॉमिक ग्रोथ करून आणणे हे काय मूलभूत ध्येय आहे प्रत्येक देशाचं. कारण की ते आर्थिक जर वाढ झाली तुमची, तर तुमची इकॉनॉमी जी काही आहे, ती स्ट्रेंथन व्हायला, मजबूत व्हायला बळ मिळत असतं. त्यांना त्यांच्या नागरिकांचे कल्याण सुधारण्यास आणि शिक्षण, आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास अनुमती देत असते. तुमच्याकडे इकॉनॉमिक ग्रोथ झाली. इकॉनॉमिक ग्रोथ होणं म्हणजेच काय? तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा चांगल्या पद्धतीने येणे आणि एकदा जर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा आला, तर ह्या ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत, तुमच्या नागरिकांना आता पैसा हा शेवटी माणसांवरच खर्च केला जातो. म्हणजे समाजामध्येच खर्च केला जात असतो. गव्हर्नमेंट तो पैसा समाजासाठीच वापरत असतो. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमच्या पायाभूत सुविधा असतील, तुमचा शिक्षणाचा प्रश्न असतील, शिक्षण देण्यासाठी चांगल्या शाळा आपण बांधू शकतो. त्याच्यानंतर आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. हॉस्पिटल्स बांधू शकतात त्या पैशाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही पायाभूत सुविधा असतील, तुमचे रोड असतील, रेल्वे स्ट्रक्चर असेल, हे चांगल्या पद्धतीचं डेव्हलप होताना आपल्याला दिसत असतं. त्याच्यामुळं सर्व ज्या काही अर्थव्यवस्था आहेत, म्हणजे सर्व देश हे आर्थिक ग्रोथ करण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत असतं. आता आर्थिक ग्रोथ होताना त्याचे इम्पॅक्ट बरेचसे पडत असतात, बाकीच्या गोष्टींवर सुद्धा पडत असतात. पण ते बाजूला सारून आर्थिक वाढ घडवून आणण्यामागे प्रत्येक देश हा प्रयत्नशील असतो. बरोबर. आपण एक चायनाचं समजा उदाहरण पाहायला गेलं, तर की चायना आणि आपण जवळपास एका सेम प्लॅटफॉर्मवर होतो एका काळामध्ये, की 1947 साली आपण ज्यावेळेस स्वातंत्र्य झालं, त्यावेळेस आपण आणि चायना हा एका समान प्लॅटफॉर्मवर होतो. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये चायनाने इकॉनॉमिक ग्रोथवर चांगल्या पद्धतीने भर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या काळामध्ये चायनामध्ये चांगल्या पद्धतीने इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करण्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास. परंतु ग्रोथ करण्यासाठी ह्या ज्या बाकीच्या गोष्टी सकारात्मक आर्थिक वृद्धी ही त्यांनी एक काळ होता की डबल डिजिटमध्ये त्यांचं हे चालायचं जीडीपी चालायचं 10, 11, 12% आणि कंटिन्यूअस 3-4 वर्ष समजा हे राहिले तर तुमच्याकडची गरिबी वगैरे सुद्धा कमी व्हायला मदत होत असते. कारण की तुमच्याकडे देशामध्ये येणारी जी वृद्धी आहे त्याच्यामधून तुमचा आर्थिक विकास हा सुद्धा घडवून आणू शकतात.
गव्हर्नमेंट. पण सुरुवातीचा फोकस हा राहतो की तुमच्या देशामध्ये आर्थिक वृद्धी घडून येण्याने कंटिन्यूअस तुमचा जीडीपीचा जो काही ग्रोथ रेट आहे तो 10% वर असला पाहिजे. कंटिन्यूअस समजा ही स्थिती 10% वर समजा राहिली, 10-12%, 11%, 12% अशी समजा वृद्धी राहिली, ते थोडं कठीण आहे. पण ही जेव्हा तुमच्या देशामध्ये पोझिशन येते त्यावेळेस तुमच्याकडच्या गरिबी वगैरे दारिद्र्य याचे प्रमाण कमी होताना आपल्याला दिसून येत असताना चायनाने हे अचीव्ह केलेलं आहे एका काळामध्ये. बरोबर. एक काळ म्हणजे अजूनही त्यांच्याकडे ती प्रगती चालू आहे. पण कोविड नंतर त्यांच्याकडे थोडं स्लो डाऊन झालेलं आहे. कारण की चायनाकडे कोविड नंतर संपूर्ण जग साशंक नजरेने पाहत असतं. बरोबर. तर अशा पद्धतीने आहे. तर इकॉनॉमिक ग्रोथ रेट हे आपल्याला काय ते लक्षात आलेलं आहे. वृद्धी दर हा मागच्या वर्षीच्या तुलनेत आपण मोजत असतो. पर्सेंटेजच्या स्वरूपात तो मोजला असतो आणि तो कसा पद्धतीने असतो धन आणि ऋण. पॉझिटिव्ह सुद्धा असू शकतो, निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. आपण पाहिलं जीडीपी मध्ये जेव्हा आपण पाहिलं 2020च्या याच्यामध्ये आपला जीडीपी -5% होता. -5 ते 6%. म्हणजे काय होतं ह्यावेळेस आर्थिक क्रिया कमी झाल्या होत्या. तुमच्या अर्थव्यवस्था होती कोलमडलेली होती. तसंच नोटबंदीनंतर सुद्धा आकुंचन एकदम अर्थव्यवस्थेमधून पैसा काढून घेतल्यामुळे अर्थव्यवस्था थोडीशी आकुंचन झालेली आपल्याला त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट अर्थव्यवस्थेवर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत होता. तर अशा पद्धतीचे ह्या दोन संकल्पना आहेत. बरोबर. वस्तू आणि सेवा यांचे भौतिक उत्पादन, फिजिकल उत्पादन वाढणे ही आर्थिक वृद्धीचे द्योतक आहे. आर्थिक वृद्धी म्हणजे काय तुमच्या याच्यामध्ये वस्तू आणि सेवा फिजिकली ह्या वाढल्या पाहिजेत आणि याचं रूपांतर काय करतो आपण पैशामध्ये करत असतो. पैसे. बरोबर की नाही. तर तुमची आर्थिक वृद्धी म्हणजे झाली म्हणजेच काय भौतिक फिजिकली ह्या गोष्टी वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. आता जर सेवांच्या किमती बरोबर वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ होऊन जर देशाचा जीडीपी वाढत असेल तर त्याला आर्थिक वृद्धी दर्शवता येते का नाही. तो रिअल नाहीये. आणि खरी आर्थिक वृद्धी मौद्रिक जीडीपीतील वाढीच्या तुलनेत वास्तविक जीडीपीतील वाढीच्या चांगल्या प्रकारे निर्देशित केली जाते असं आपल्याला पाहायला मिळत असतं. बरोबर की नाही. समजा तुमची जीडीपी वाढते किंमत वाढीमुळे, किमतीमध्ये वाढ झाली, तुमचा जीडीपी वाढला. ही जी वाढ आहे ही वास्तविक दर्शवत नाही. तुमची ऍक्च्युअली काय वाढलं पाहिजे वस्तू आणि सेवा वाढल्या पाहिजे. तर ती वाढ जी आहे त्याच्यामुळे तुमचा जीडीपी वाढत असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण वास्तविक जीडीपी. बरोबर. आपण पाहिलं नॉमिनल जीडीपी आहे हा कशाला चालू किमतींना करंट मार्केट प्राइसला मोजला जातो. त्याच्यानंतर आहे वास्तविक जीडीपी हा स्थिर किमतींना मोजला जातो. बेसिक कॉन्स्टंट प्राइस मागच्या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. तर जीडीपी मध्ये सुद्धा म्हणजे तुमची आर्थिक वृद्धी आहे ती कशामुळे पाहिजे वास्तविक. बरोबर. तरच तुमची आर्थिक वृद्धी झाली असं म्हणता येईल. तर ही कॉन्सेप्ट आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आर्थिक वाढ आणि वृद्धी खालील घटकांवर अवलंबून असते. बघूया राष्ट्रीय उत्पन्न हे पाहिलेलं आपण. राष्ट्रीय उत्पन्न मोजतो आपण. बरोबर. तुमचा जीडीपी असेल काय असेल ते आपण मोजत असतो. तो जरी वाढला तरी तुमची वृद्धी झालेली आपल्याला दिसून येत असते. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे हे जीडीपी म्हणजे आर्थिक वृद्धी झाल्याचा द्योतक आहे. त्याच्यानंतर बचत माणूस केव्हा करेल जेव्हा त्याच्याकडे पैसा असेल. म्हणजे त्याच्याकडे उत्पन्न चांगल्या पद्धतीचं असेल तरच तो माणूस बचत करू शकतो. मला 10 रुपये मिळाले आणि माझा खर्चच 9 रुपये असेल आणि 1 रुपयाच वाचत असेल तर तो मी बचत होईल का माझी नाही होणार. पण माझं उत्पन्न वाढलं समजा माझं उत्पन्न आलं 100 रुपये आणि माझा 40 रुपये खर्च होतोय आणि 60 रुपये वाचतायत तर 60 रुपये मी काय करणार आहे बचत करणार आहे. आणि हा बचत झाल्यानंतर हे बचत कशामध्ये ठेवतो आपण बँकेमध्ये. आता हे सायकल आहे. बचत कशामध्ये ठेवत असतो माणूस एकतर बँकमध्ये ठेवत असतो किंवा त्याच्याकडे उरलेले पैसे काय करत असतो इन्व्हेस्ट करत असतो. इन्व्हेस्ट म्हणजे काय गुंतवणूक. मग तो एखाद्या कारखान्याच्या याच्यामध्ये करू शकतो, एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये करू शकतो किंवा दुसऱ्या याच्यामध्ये काही करू शकतो. तर बचत तेव्हाच करू शकतो जेव्हा काहीतरी त्याच्याकडे सरप्लस असेल म्हणजे त्याचा सामान्य गरजा भागूनही त्याच्याकडे काहीतरी उरत असेल तेव्हाच माणूस काय करू शकतो बचत करू शकतो. आता बचत करतोय म्हणजेच काय आहे वृद्धी झालेली आहे त्याच्याकडे माणसांकडे गरजेच्या पेक्षा थोडासा जास्त काय आहे उत्पन्न शिल्लक राहत आहे असं म्हणतो. आता हे बँकेमध्ये ठेवले बँक त्याला व्याज देणार आहे. आता बँक हे पैसे कशामध्ये देणार आहे पुन्हा जे काही कारखानदार असतील मोठमोठे उद्योजक असतील त्यांना काय असणार आहे ही बँक काय देणार आहे कर्जाच्या स्वरूपात देणार आहे. कशासाठी नवीन कारखाने तयार करण्यासाठी नवीन वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी देणार आहे. समजा एखाद्या व्यावसायिकाला काय करायचं सेवा तयार करायची त्याने एखादं हॉटेल टाकलं. हॉटेल काय सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये येत असतं. तर
समजा त्याला एक 100 कोटी दिले नवीन हॉटेल टाकायला, तिथे काय होणार आहे, सेवा पुन्हा तयार होणार आहे, तिथे लोक येणार आहे, व्हिजिट करणार आहेत, त्याच्या माध्यमातून काय होणार आहे, सेवा वाढणार आहेत. एखाद्या व्यक्तीला एखादी इंडस्ट्री टाकायची असेल, बरोबर, स्टील प्लांट टाकायचा असेल, त्याला 1000 कोटीचं कर्ज दिले, ह्या बचतीच्या माध्यमातून बँकेत पैसे आले, बँकेने ते कर्जाच्या स्वरूपात दिले, त्याच्यामुळे काय आलं, तुमच्या देशामध्ये काय वाढलं, वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं. तर ही एक चक्र आहे. पण हे जर समजा तुमची बचत कमी झाली तर बँकांकडे सुद्धा पैसा असणार आहे का, नाही. कारण की जर बँकेत पैसे नाहीयेत, लोकांनी पैसे बँकेत ठेवलेच नाही, तर तिथून ते उद्योजकांना देऊ शकतात का, नाही. तर तुमची वृद्धी कशावर डिपेंड आहे, तुमच्या बचतीवर सुद्धा डिपेंड असतं, बरोबर. तर ही अशी सायकल लक्षात ठेवा. आता आपण पाहिलं, पैसे उरले, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली, पैसे म्हणजे पर कॅपिटा इन्कम मध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून येत असते, लोकांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ झाली. सामान्य पातळीची असेलच असं नाही, पण वाढ झालेली आपल्याला दिसून येत असते. आता वाढ झाली, गरजा भागल्या, उरलेले पैसे असतील तर तो माणूस बचत करू शकतो, आणि दुसरा पर्याय म्हणजे काय, गुंतवणूक करू शकतो, इन्व्हेस्टमेंट, बरोबर की नाही. माझ्याकडे 100 रुपये आहेत, 50 रुपये खर्च झाले, 50 रुपये उरले, ते 50 मधले म्हणजे 30 रुपये, 20 रुपये मी समजा बँकेमध्ये ठेवले, 30 रुपये मी गुंतवणूक केली, एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले, बरोबर की नाही. तर त्या कंपनीला ते पैसे, असं मी एक व्यक्ती आहे, असे खूप कोटी लोक आहेत, त्या कोटी लोकांनी समजा कंपनी शेअर्स विकत घेतले 30-30 रुपयाचे, यांच्याकडे काय आलं, भांडवल निर्मिती आली. हे भांडवल ते काय करणार आहे, पुन्हा कशामध्ये गुंतवणार आहे, एखाद्या प्रॉडक्टमध्ये किंवा सेवामध्ये, तर पुन्हा त्याच्यातून काय तयार होणार आहे, वस्तू आणि सेवा तयार होणार आहे, आणि ते वाढणार आहेत. तर अशा पद्धतीने पुन्हा काय होणार आहे, तुमचा जीडीपी वाढणार आहे, आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुमचे उत्पन्न सुद्धा वाढण्यावर होत असतं. त्याच्यानंतर भांडवल प्रदान गुणोत्तर, बरोबर नाही, कॅपिटल इनपुट. आता तुमचं गुंतवणूक वाढली, बचत वाढल्या, तर त्याला काय आणणार आहे, कॅपिटल्स वाढणार आहे, भांडवल माणसाकडे उत्पन्न आलं तर तो भांडवल उद्योजक किंवा व्यावसायिक कशामध्ये, नवीन वस्तू किंवा सेवा तयार करण्यामध्ये वापरत असतात. त्याच्यानंतर उत्पादन कार्यशीलता, चलनवाढ. तुमच्याकडे इन्फ्लेशन जरी होत राहिलं तरी ती इन्फ्लेशन होणं ही एक अर्थव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट मानली जाते. पण इन्फ्लेशन किंवा चलनवाढ होण्याचे सुद्धा काही प्रकार आहेत, बरोबर ना. त्याच्यातली चांगली चलनवाढ जी अर्थव्यवस्थेसाठी पोषक आहे तशी झाली तरी तुमचं काय आहे, आर्थिक वृद्धी झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. त्याच्यानंतर मागणी व पुरवठा, डिमांड अँड सप्लाय, बरोबर. डिमांड वाढली तर काय करा, ऑफकोर्स काय करावं लागणार आहे, सप्लाय वाढवावा लागणार आहे. डिमांड वाढली म्हणजे सप्लाय सुद्धा आपोआप वाढत असतो. जेवढी डिमांड वाढेल तेवढंच काय होणार, तुमच्या याच्यामध्ये वस्तू आणि सेवाची मागणी जास्त वाढली तर सप्लाय सुद्धा वाढवावा लागणार आहे, आणि तुमचं काय होणार आहे, आर्थिक वृद्धी म्हणजे जीडीपी मध्ये काय होणार आहे, ग्रोथच होणार आहे. जीडीपी मध्ये ग्रोथ होणार आहे. मागणी कमी झाली, सप्लाय सुद्धा कमी करावा लागणार आहे. त्याच्यामुळे पूर्वी 100 वस्तू तयार होत होत्या, 100 वस्तू तयार झाल्या की पुन्हा 100 वस्तू तयार कराव्या लागत होत्या, नंतर 110 तयार करावं लागला, नंतर 120, कारण की मागणी वाढली. समजा मागणीच नाही वाढली, मागणी कमी झाली तर 100 वस्तू तयार झाल्या होत्या, पहिल्या त्या विकायच्या, तोपर्यंत प्रोडक्शन नाही थांब, त्या विकल्या गेल्या, मग दुसरं बनवायचं. समजा कमी झाली तर 90च बनावं लागतील, 80च बनावं लागतील वस्तू आणि सेवा. मागणी कमी झाली तर तुमच्या प्रोडक्शन किंवा प्रोडक्शन सुद्धा काय होत असतो, परिणाम होत असतो, आणि म्हणजे तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये ऋणात्मक वाढ आपल्याला पाहायला मिळत असते. त्याच्यामुळे मागणी आणि पुरवठा ही सुद्धा तुमच्या आर्थिक वृद्धीमधला एक घटक आहे. त्याच्यानंतर असमतोल व स्पर्धा, बरोबर. स्पर्धा पण असली पाहिजे, चांगल्या पद्धतीच्या सेवा, चांगल्या पद्धतीच्या वस्तू तयार करण्यामध्ये समतोल असला पाहिजे, आणि स्पर्धा सुद्धा असली पाहिजे. असमतोल म्हणजे काय, समजा एकच व्यक्ती आहे त्याने पूर्ण डॉमिनेशन करून ठेवलं स्वतःच्या मार्केटमध्ये, काही स्पर्धाच नाही ठेवली, तर सगळ्यांनाच त्या वस्तू आणि किमती परवडतील असं नाही होत. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीची स्पर्धा सुद्धा पाहिजे, कॉम्पिटिशन पण पाहिजे, आणि त्याचा समतोल सुद्धा राखता आला पाहिजे. त्याच्यानंतर सामाजिक भांडवल आणि प्रत्यक्ष उत्पादन क्रिया, हे काय आहे, तुमच्या आर्थिक वृद्धी घडवून आणण्यासाठी असणारे हे काय आहे, 10 घटक आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. आता मागच्या काही एक्झाम्स मध्ये आर्थिक वृद्धीचे दर सुद्धा विचारलेले आपल्याला पाहायला आढळलेलं आहे. तर हे काही दर आहेत आर्थिक वृद्धीचे मागच्या काही वर्षांमधले, तर ते पाहूयात काय काय आहे. 2015-16 साली जी काही आर्थिक वृद्धीचा दर होता, आर्थिक वृद्धी तुमच्याकडे ग्रोथ होते, तो ग्रोथचा जो काही दर आहे तो 2015 साली किती होता, 8%. त्याच्यानंतर 16-17 साली
8.26%. म्हणजे ह्या वर्षीच्या तुलनेत 8.26% खाली आपली अर्थव्यवस्था वृद्धिंगत झाली, असा याचा अर्थ होतो. 17-18 मध्ये 6.80%. आता इथे बघा 6.80%, 8.26 आणि 6.80 हे किती साली आहे? 2017-18 साली. याच्यामध्ये काय आला? जवळपास ऋण 2, निगेटिव्ह 2% आपली अर्थव्यवस्था वाढली. म्हणजे हे थोडं नकारात्मक वर्ष होतं, बरोबर. 8% वरून आपण 6.80 वर आलो. निगेटिव्ह 2 झालं की नाही? तर अशा पद्धतीचा हे धनात्मक आहे, पॉझिटिव्ह. धनात्मक. आणि हे काय? ऋणात्मक, निगेटिव्ह. त्याच्यानंतर 2018-19 6.45%. ठीक आहे. हे जवळपास बॅलन्स असल्यासारखं आपल्याला दिसून येतं. ह्यावेळेस काय आलं होतं की नोटबंदी झाली. ती नोटबंदीमुळे आपण पाहिलं काय आलं होतं, अर्थव्यवस्था थोडीशी श्रिंक म्हणजे आकुंचन पावलेली आपल्याला दिसून येते. तर वृद्धी दरामध्ये ते त्याचा प्रतिबिंब उमटतंय. त्याच्यानंतर 2019-20 4%, 20-21 -5.8. आता हे बघा, इथे काय होता? कोविड आलेला होता. कोरोना व्हायरसचा संसर्ग पूर्ण जगामध्ये. त्याच्यामुळे आपली अर्थव्यवस्था काय होती? पूर्ण पद्धतीने श्रिंक झालेली आपल्याला निदर्शनास येते. तो दर किती होता? -5.8%. त्याच्यानंतर आहे 2021-22. त्याच्यानंतरच्या जो पुढचं वर्ष आहे त्याच्यामध्ये काय थोडीशी अर्थव्यवस्था आपण खुली केली होती. याच्यामध्ये ह्या वर्षामध्ये काय होतं? पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं? लॉकडाऊनच होता. त्याच्यामध्ये काय होतं? शेतामध्ये काम करणारे लोक, कृषीमध्ये जे काही लोक होते तर त्या क्रिया चालू होत्या, पण तुमची इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री बऱ्यापैकी बंद होती. आणि जो काही सर्व्हिस सेक्टर होता तो सुद्धा चालू होता, कारण की सर्व्हिस सेक्टरला काय आलं होतं की वर्क फ्रॉम होम हा जो कॉन्सेप्ट आहे तो चांगल्या पद्धतीने राबवल्यामुळे सर्व्हिस सेक्टर सुद्धा इथे चालू होतं. पण उद्योग क्षेत्र चांगल्या पद्धतीने, खूप मोठ्या पद्धतीने इम्पॅक्ट झालेला आपल्याला पाहायला इथे मिळतोय. त्याच्यानंतर 21-22 मध्ये थोडीशी आपली अर्थव्यवस्था पुन्हा खुली करण्यात आली. कोविडचं जो व्हॅक्सिनेशन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे, त्याच्यानंतर कोविडवर लस उपलब्ध झाल्यामुळे संपूर्ण जगाच्या मानाने भारतामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. तर 2021-22 मध्ये आपली अर्थव्यवस्था पुन्हा 9.1% वृद्धी झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2020-21च्या तुलनेत 2021-22 मध्ये आपली अर्थवृद्धी किती आहे? 9.1%. त्याच्यानंतर आहे 22-23 मध्ये पुन्हा 7.2% आपली अर्थव्यवस्था वाढली, पण ही थोडीशी ऋणात्मक आहे, -2%च्या जवळपास, बरोबर. 9% वरून आपण कुठे पोहोचलो? 7%वर, बरोबर. कंपॅरिझन पाहिलं गेलं तर मागच्या वर्षी तुलनेत 7%ने वाढलेली आहे, पण कसं आहे? थोडंसं 2% कमीच आहे. त्याच्यानंतर 23-24 साली पुन्हा आपण वाढलेलं आहे, 8.2%ने आपली वृद्धी झालेली लक्षात. आपल्याला हे दर विचारणे, याच्यातला डिफरन्स नाही विचारणार आहे, बरोबर. विचारायचं तर ते आकडे प्रोव्हाइड करतील, ते हे आकडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मागच्या 3-4 वर्षाचे जरी लक्षात, म्हणजे 2020 पासून जरी ठेवले लक्षात तरी उत्तम. सर्वचे सर्व राहतीलच, याची काही नाही, लक्षात ठेवले तर चांगली गोष्ट आहे. आता 2024-25चा अंदाज जो आहे तो किती टक्के राहणार आहे? भारतीय अर्थव्यवस्था 6.2%ने वाढेल असा एक अंदाज आहे. अजून संपूर्ण आकडे येतील, ठीक आहे. तर हे काय होतं? हे मागच्या वर्षीचे काही आकडे आहेत. वृद्धी दर हे एक्झाम मध्ये विचारले जात आहेत, तर ते वृद्धी दर अशा पद्धतीचे होते. त्याच्यानंतर आहे 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा वास्तविक जीडीपी 6.5% राहण्याचा अंदाज आहे. रिअल जो जीडीपी आहे आपला तो किती राहण्याचा अंदाज आहे? 6.5%, बरोबर. आपण पाहिलं किती 6.2% आहे, तो जवळपास 6.5%च्या आसपास असण्याचा अंदाज राहणार आहे. 2024-25 तिसरी तिमाहीमध्ये भारताचा वास्तविक जीडीपीचा दर किती आहे? 6.2%, बरोबर. आपण पाहिलं पहिली तिमाही, दुसरी तिमाही, तिसरी आणि चौथी अशा 4 क्वार्टर्स मध्ये एस्टिमेट्स काढले जातात आर्थिक वृद्धीचे. तर हा तिसऱ्या तिमाहीतला आकडा आहे 2024-25च्या याच्यामध्ये. सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2024-25 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जो काही नॉमिनल जीडीपी असणार आहे आपला, मौद्रिक जीडीपी, तो किती? 9.9% राहण्याचा अंदाज आहे, बरोबर. म्हणजे आपले जे काही आता जास्त किमती असतील, चालू किमती, करंट प्राइस, त्याच्यानुसार आपली आर्थिक वृद्धी किती टक्क्याने होऊ शकते? 9.9%च्या जवळपास राहण्याचा अंदाज आहे. याचे फायनल अकॅडमिक्स म्हणजे फायनल आकडे जेव्हा येतील तेव्हा आपण याच्यामध्ये पुन्हा अपडेट्स करायचे आहेत, किंवा तुम्ही सुद्धा अपडेट्स करून घ्या. पण हे एक प्रोव्हिजनल आहे. आता हे आकडे काही येणार नाहीत, म्हणजे हा जो आहे
तो काही येणार नाही, जो फायनल होईल तोच आपल्याला परीक्षेमध्ये विचारायचा आहे. पण हे 2024-25चं आपल्याला माहित असायला हवं की बाबा 6.2% असण्याचा अंदाज राहणार आहे. बरोबर. तर आर्थिक वृद्धी म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी दर, बरोबर, तो कशा पद्धतीने जो रेट आहे तो कशा पद्धतीने मोजला जातो, मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे. आता आर्थिक वृद्धी ही कशी पद्धतीची आहे, संख्यात्मक आहे आणि ही थोडीशी ही जी संकल्पना आहे ही कशी आहे, थोडीशी संकुचित आहे. कारण याच्यामध्ये फक्त काय केलं आता तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ आणि घट होते की नाही एवढंच मोजलं जातं. आर्थिक वृद्धी होते, बरोबर, सर्व सरकार जे आहे ते त्याच्यासाठी प्रयत्नशील सुद्धा आहे. परंतु सर्वांचा अंतिम ध्येय काय असणार आहे, आर्थिक विकास घडवून आणणे. आर्थिक वृद्धी झाली मान्य, पण आर्थिक विकास ही थोडीशी कशी व्यापक संकल्पना आहे, बरोबर. आणि ही कशी गुणात्मक आहे. याचा आर्थिक वृद्धी घडून आल्यानंतर तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये काही गुणात्मक कशा पद्धतीने फरक पडतोय की नाही याची मोजमाप ह्या आर्थिक विकास ह्या संकल्पनेमध्ये केलं जातं. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बोलत असतो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास. तर आता हा विकास काय आहे ते बघूया. मोदीजींचं एक फेमस वाक्य तुम्हाला माहिती आहे, सबका साथ सबका विकास, बरोबर. तर विकास हा शब्द नाही घेतला त्यांनी, सबका सबका साथ सबकी वृद्धी केने म्हटलं. तर विकास ही थोडी कशी आहे, क्वालिटेटिव्ह टर्म आहे. क्वालिटी, गुणात्मक बदल. म्हणजे त्यांना असं म्हणायचं असेल की आपल्या देशामध्ये सगळ्यांसोबत सगळ्यांचा विकास घडवून आणताना, इकॉनॉमिक डेव्हलप घडवून आणताना जी काही गुणवत्तापूर्ण बदल घडून आणणं अर्थव्यवस्थेमध्ये, हा त्याच्या मागचा उद्देश असला पाहिजे. तर आपण पाहूया आता आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होणारं काय आहे, सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि प्रगतिशील बदलाची प्रक्रिया आहे. डेव्हलपमेंट कशा पद्धतीचा, पॉझिटिव्ह अप्रोच आणि प्रगतिशील बदलाची प्रक्रिया, बरोबर. चेंजेस कशा पद्धतीने होत आहेत, तर डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतात. या प्रक्रियेत देशाचे उत्पन्न आणि जीवनमान सुधारते. देशाचं काय काय होणार आहे बघा, प्रोडक्शन तर वाढतेच, उत्पादन म्हणजे वस्तू आणि सेवाच्या रूपात ते तर वाढणारच आहे. त्याच्यानंतर उत्पन्न, आता तुमच्याकडे प्रोडक्शन वस्तू आणि सेवांच्या स्वरूपात वाढल्यानंतर काय होणार, तुमचं देशाचं उत्पन्न सुद्धा वाढणार आहे, म्हणजे नागरिकांचं सुद्धा उत्पन्न वाढणार आहे. त्याच्यानंतर जीवनमान सुधारणे, बरोबर. याच्यामध्ये काय होणार आहे, लोकांचं जीवनमान सुद्धा काय होणार आहे, सुधारणार आहे. तसेच सामाजिक आणि आर्थिक असमानता कमी होण्याचा प्रयत्न केला जात असतो, बरोबर. आपण पाहिलं की इकॉनॉमिक जरी राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, पर कॅपिटा उत्पन्न जरी वाढलं तरी तो सर्वांना समान पद्धतीने वाढतं का, नाही. इकॉनॉमिक जेव्हा डेव्हलपमेंट हा संकल्पना मांडली जाते त्याच्यामध्ये काय होणार आहे की असमानता कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार, बरोबर. जी काही इनइक्वेलिटी तो कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. गरीब श्रीमंत हा भेद कमी करण्याचा प्रयत्न इथे केला जात असतो. या प्रक्रियेद्वारे साध्या कमी उत्पन्न असलेल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्था आधुनिक औद्योगिक अर्थव्यवस्थांमध्ये रूपांतरित होत असतात. ज्या अर्थव्यवस्थांमध्ये काय आहे, कमी उत्पन्न आणि साधी अर्थव्यवस्था आहे, जे डेव्हलप नाहीये, तर ते काय करत असतात, औद्योगिक अवस्थांमध्ये रूपांतरित होण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे तिकडे प्रोडक्शन लेवलवर उद्योग आधारित अर्थव्यवस्था तयार करून चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करणे हा प्रयत्न असतो बऱ्याचशा देशांचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी. हा शब्द जरी आर्थिक वाढीच्या समानार्थ म्हणून वापरला जातो, आपण पाहिलं आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास समान समानच जाणवतं, परंतु याच्यामध्ये काय आहे, तो देशाच्या अर्थव्यवस्थेतील बदलाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो, ज्यामध्ये गुणात्मक तसेच संख्यात्मक सुधारणांचा समावेश असतो. हा जो शब्द आहे कोणता, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, हा देशाच्या अर्थव्यवस्थेतील बदलाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल होतोय, बरोबर, नुसती वृद्धी होते नाही, तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा बदल होत असते. देशाचा जो काही अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल त्याचं वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जातो, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. भारतामध्ये डेव्हलपमेंट होते म्हणजेच काय, नुसतं पैसा वाढतोय का, वस्तू सेवा वाढतोय, नुसतं सगळीकडे फॅक्टरी दिसतील का, नाही. तर त्या फॅक्टरी तर दिसणारच आहेत, परंतु बाकीच्या सुद्धा तुम्हाला गोष्टी तिथे पाहायला मिळाल्या. जसं की तुमचे शाळा असतील, शिक्षण क्षेत्र असतील, चांगल्या पद्धतीच्या मोठमोठ्या पद्धतीच्या चांगल्या युनिव्हर्सिटी तुमच्याकडे तयार होतील, तुमच्या चांगल्या शाळा तयार होतील.
चांगल्या पद्धतीचे रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याची सुविधा सगळीकडे असेल, चांगल्या पद्धतीचं एक नागरी स्ट्रक्चर, नागरिकीकरण, बरोबर? ते इथे तयार झालेलं पाहायला मिळेल. तुमच्याकडे येण्या-जाण्याच्या जर दळणवळणाच्या सुविधा चांगल्या पद्धतीने तयार होत असतील, याचा इम्पॅक्ट, बरोबर? याला म्हणतात डेव्हलपमेंट. लोकांचे आरोग्य चांगलं सुधारलेलं पाहायला मिळेल. तिथल्या लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारलेला आपल्याला पाहायला मिळत असतो. तर त्याचा एवढा मोठा व्यापक जो अर्थ आहे, तो इथे घेतला जातो. म्हणजेच काय, तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये संख्यात्मक तर आहेतच, बरोबर की नाही? तुमचं लोकांचं जे उत्पन्न आहे सुद्धा वाढते, देशाचं उत्पन्न तर वाढतच आहे. परंतु त्याचा क्वालिटेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा मोजला जातो. म्हणजेच गुणात्मक क्वालिटी वाढते की नाही? मान्य आहे, नुसता पैसा वाढला, पण क्वालिटी नाही मिळत आहे, म्हणजे दर्जा नाही वाढत आहे. तर इथे दर्जाचा सुद्धा विचार केला जातो. मग तो दर्जा वेगवेगळ्या पातळीवर वेगळ्या पद्धतीचा असू शकतो. शालेय पातळीवर चांगल्या पद्धतीच्या शाळा असतील, तिथले इन्फ्रास्ट्रक्चर असेल. पूर्वीच्या शाळांमध्ये पत्रे होते, साधे सिंपल स्ट्रक्चर होतं, ब्लॅकबोर्ड होता. आता जर समजा त्याचा तुमचे डेव्हलपमेंट होत असेल खरंच, वृद्धीच्या सोबत समजा तुमचे गुणात्मक डेव्हलपमेंट मोजायचं असेल, तर त्या शाळेमध्ये आता नवीन पद्धतीचे क्लासरूम आहेत की नाही? त्या जे मुलं आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचा गणवेश आहे की नाही? त्याच्यानंतर त्यांचं पोषण मूल्य सुद्धा त्यांना जो आहार मिळतो त्याच्यामध्ये पोषण आहे की नाही? याचा सुद्धा विचार इथे केला जात असतो. तर याला बोललं जातं गुणात्मक बदल किंवा गुणात्मक संकल्पना, बरोबर? तर आर्थिक वृद्धी आपण पाहिलं संख्यात्मक आहे, आर्थिक विकास संख्यात्मक वरून पलीकडे जाऊन काय असणार आहे? गुणात्मक असणार आहे. ठीक आहे? तर आर्थिक विकास म्हणजे एखाद्या राष्ट्राच्या सामान्य लोकसंख्येचे एकूण आरोग्य, कल्याण, शैक्षणिक पातळी सुधारण्याची सुद्धा प्रक्रिया आहे. डेव्हलपमेंट. तुमच्याकडे ग्रोथ होते, पैसा येतोय, सर्व होत आहे. पण त्याचा सामान्य जनतेला, लोकसंख्येमध्ये त्याची शैक्षणिक पातळी असेल, आरोग्य असेल, कल्याण असेल, यांची सुद्धा काय आली पाहिजे? सुधारणा होत असते की नाही हे आपण पाहत असतो. ही देशातील नागरिकांच्या जीवनात गुणात्मक सुधारणा आहे. क्वालिटेटिव्ह चेंज, बरोबर की नाही? तुमच्याकडे आरोग्य असेल, चांगल्या पद्धतीचं शिक्षण सुविधा असतील, तर काय तुमच्या राहणीमानाचा जो दर्जा आहे त्याच्यामध्ये गुणात्मक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि ह्या सर्वात योग्यरित्या मानवी विकास निर्देशांक द्वारे निश्चित केले जात असते, बरोबर की नाही? आर्थिक विकास मोजताना, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मोजताना वेगवेगळे निर्देशांक आपण मोजत असतो. ते आपल्याला पुढच्या लेक्चर्समध्ये पाहायचे आहेत. कोणकोणते निर्देशांक आहेत? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बोलला जातं त्याला, मानवी विकास निर्देशांक. त्याचे आयाम वगैरे ठरवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये राहणीमानाचा दर्जा काय आहे? शिक्षण काय आहे? पोषण काय आहे? तर हे सर्व मोजलं जातं. चांगलं एक समाज आहे किंवा एखादा देश आहे त्याच्यामध्ये नुसती आर्थिक वृद्धी नाही, तिथला जो मानवी विकास सुद्धा आहे, त्या देशाचा विकास कशा पद्धतीने तो माणसावर काय परिणाम करतोय हे सुद्धा मोजलं जात असतं. आणि तो मोजणं गरजेचं आहे. कारण की तिथला आपण जो काही प्रगती करतोय किंवा आपण जो काही उलाढाल करतोय ते सर्व कशासाठी? मनुष्याच्या हितासाठी केले जाते. तर मनुष्याच्या हितासाठी कोणकोणत्या गोष्टी, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मनुष्याचं हित साध्य करण्यासाठी कोणकोणते आयाम्स आहेत ते आपल्याला पाहणं इथे गरजेचं आहे. म्हणूनच आर्थिक विकास जो घडून येतो तो माणसाचे जे काही जीवनाचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्याच्या अनुषंगाने केला जात असतो. आणि त्याचा इम्पॅक्ट गुणात्मक कसा आहे, क्वालिटेटिव्ह कसा आहे, ते इथे आपण मोजत असतो. बरोबर? देशाचा एकूण विकास हा नोकरीच्या संधी निर्माण करत असतो. तुमच्याकडे डेव्हलपमेंट ग्रोथ होते, तर ग्रोथ होत आहे म्हणजे तुमच्याकडे काय होणार आहे? त्याचा पॉप्युलेशन जर पाहिलं गेलं तर काय होणार? तुमच्याकडे नोकरीच्या संधी वाढत आहेत. आता नोकरीच्या संधी वाढल्या म्हणजे काय होणार? तुमचं बेरोजगारीचं प्रमाण कमी होणार आहे. तुमच्याकडे उत्पन्न वाढणार आहे. त्याच्यामुळे तुमचं दारिद्र्य सुद्धा कमी होणार आहे. आणि माणसाच्या बेसिक गरजा भागल्या, मूलभूत गरजा भागल्यानंतर माणूस उपभोग घेत असतो वस्तूंचा. तर तिथे त्याचा राहणीमानाचा दर्जा उंचावणार आहे. साधं घर असेल तर चांगल्या पद्धतीचं एक छान घर बांधू शकतो. साध्या शाळेत मुलं जात असतील तर तो व्यक्ती त्याच्या मुलांना चांगल्या शिक्षणाच्या शाळेमध्ये किंवा चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. पोषण मूल्य, त्यांना चांगला आहार देण्याचा प्रयत्न करत असतो. जीवनमानाचा दर्जा उंचावणे हेच मुख्य ध्येय इथे असतं. त्याच्यानंतर टेक्निकल प्रगती, तांत्रिक प्रगती, टेक्नॉलॉजी. तुमच्याकडे बेसिक गोष्टी भागल्यानंतर तुम्ही तंत्रज्ञानाचा अवलंब करायला चालू करत असता. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट तंत्रज्ञानामध्ये प्रगती करण्याचा एक तुमचा कल राहतो किंवा त्याच्याकडे आपण जात असतो. तर तंत्रज्ञानाची प्रगती सुद्धा इथे गरजेची आहे, आवश्यक आहे. कारण की तुमच्या सर्व मानवाला बरेचसे प्रश्न भेडसावत असतात. ते भेडसावताना माणूस हा तंत्रज्ञानाचा वापर करत असतो आणि तो केल्यामुळे सुद्धा माणसाचं आयुष्य काय सुसह्य आणि सुकर होण्यास मदत होत असते. बरोबर? पूर्वी आपण पाणी पिण्यासाठी विहिरीतून पाणी खेचून काढायचो. आता आपल्याकडे मोटार आहे, माणसाचं जीवन सुसह्य झालं. आपण बटन दाबलं, वीज आली, विजेतून आपण पाणी काढू शकतो. बरोबर? म्हणजेच काय?
तंत्रज्ञानामध्ये तुम्ही प्रगत असाल तर तुमचं जीवन अजून सुसह्य आणि सुखकर होऊ शकतं. त्याच्यानंतर राहणीमान तर आहेच, दरडोई उत्पन्न सुद्धा वाढतं. जीवनमानाची गुणवत्ता, जीवन जगण्याची गुणवत्ता, त्याच्यामध्ये तुमचं आयुष्य वाढलंय की नाही, तुमच्याकडे जे मृत्यू प्रमाण मर्त्यतेचं प्रमाण कमी झालंय की नाही, तुमच्या शिक्षणाचा जे काही शिक्षण घेण्याचं वय आहे किंवा दर्जा आहे तो वाढलाय की नाही, आत्मसन्मानाच्या गरजांमध्ये सुधारणा, बरोबर नाही? सेल्फ रिस्पेक्टने माणूस जगत असतो, त्याच्या सन्मानामध्ये सुधारणा झाली की नाही, जीडीपी मध्ये वाढ झाली की नाही, औद्योगिक आणि पायाभूत सुविधांचा विकास झालाय की नाही, या सर्वांचा विचार याच्यामध्ये केलेला असतो. बरोबर? आता याच्यामध्ये बघूया उत्पादन वाढ. बरं, प्रोडक्शन वाढ आपण मागच्याच टॉपिकमध्ये बोललो, प्रोडक्शन वाढलं तर काय होणार आहे, अर्थव्यवस्था मजबूत होत असते. अर्थव्यवस्था मजबूत झाली म्हणजेच काय, तुमच्याकडे पैसा आला, त्याच्यानंतर पर कॅपिटा इन्कम जरी वाढला, समान नसेल तरी चालतंय, पण वाढलं याला महत्व आहे. त्याच्यानंतर वाढल्यानंतर तुमच्याकडे आता समजा उत्पादन वाढलं, जीडीपी वाढला, सरकारकडे पैसे आले, ते सामान्य लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल याच्या योजना व्यवस्थित पद्धतीने सरकार आखत असतं. उत्पन्नातील वाढ, जीडीपी वाढला, तुमच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते. त्याच्यानंतर सामाजिक विकास, बरोबर नाही? गव्हर्नमेंटकडे चांगल्या पद्धतीने टॅक्सच्या स्वरूपात पैसे आले तरी काय, समाजाच्या याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य आणि इतर सामाजिक सुविधांमध्ये ते पैसे इन्व्हेस्टमेंट म्हणून पायाभूत सुविधांमध्ये पैसे सरकार घालत असतं. त्याच्यानंतर समानता, इक्वेलिटी सुद्धा वाढत असते. लोकांकडे राहणीमानाचा दर्जा वाढल्यानंतर समाजामध्ये काय असं समानता सुद्धा प्रस्थापित व्हायला मदत होत असते. तर हा काय, हे इंडिकेटर्स कसले आहेत तुमच्या आर्थिक विकासाचे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जेव्हा होते, नुसती ग्रोथ नाही, ग्रोथ झाल्यानंतरचा पुढचा टप्पा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे. बरोबर? त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. ओके, तर तिथे समानता सुद्धा वाढत असते, सामाजिक विकास आहे, गुणात्मक बदल आहे, क्वालिटेटिव्ह. बरोबर? तिथे तंत्रज्ञान असेल, उत्पादन असेल, याच्या प्रक्रियेमध्ये काय होत असतं, बदल घडून येत असतो. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट, तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही वस्तू आणि सेवा नवीन पद्धतीने तयार करू शकता. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था काय अजून सक्षम बनायला काय होत असते, मदत होत असते. तर आर्थिक विकास खालील घटकांवर अवलंबून असतो. आर्थिक वाढ आणि वृद्धी, बरोबर? हा तर पहिला इंडिकेटर आहे. म्हणजे तुमची आर्थिक वृद्धी होत असेल तरच तुमचं काय होणार आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तुम्ही त्याच्या आधारावर पुढे करून आणू शकता. त्याच्यासाठी सरकारची ध्येय धोरणे कशा पद्धतीने असतील ते सरकार ठरवत असतं वेळेवर. पण हे घडून आणणं, प्रायोरिटी सरकार याला देतं. कोणतेही प्रायोरिटी सरकार, म्हणजे विकसित देश आहेत, जगामध्ये काही विकसित देश आहेत, थोडेफारच आहेत, ठीक आहे, यांचा जी अर्थव्यवस्था आहे ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली आहे. त्यांना आपण काय म्हणतो, विकसित देश, डेव्हलप्ड कंट्री. आणि बाकीचे कसे आहेत, अविकसित नाही म्हणत आपण, त्यांना विकसनशील म्हणत असतो. विकसनशील म्हणजे ऑन ग्रोईंग. आणि ते विकसनशील जे कोणते देश आहेत, सगळेच देश, त्यांचं पहिलं काय राहतं मोटो, की आर्थिक वाढ घडवून आणणे, स्वतःच्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वाढ घडवून आणणे, आर्थिक वृद्धी घडवून आणणे. बरोबर? कारण की हे अचीव्ह झाल्यानंतर बाकीचे पुढचे जे काही घटक आहेत ते सर्व अचीव्ह करण्यासाठी, ते सर्व ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांना काय मिळत असतं, पाठबळ मिळत असतं. कारण की सर्व काय आहे ते कशाच्या आधारावर चालतं, पैशाच्या आधारावर चालतं. जसं आपण म्हणतो पैशाचा सोंग करता येत नाही, तसंच देशाचं सुद्धा असतं. पैशाचं सोंग करता येत नाही. पैसा तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये असेल तरच तुमचा जीडीपी समजा वाढलेला असेल, चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे असेल, तरच तुम्ही तो पैसा तुमच्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवू शकता. कशाच्या माध्यमातून, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या माध्यमातून. आणि त्याच्याद्वारे तुमची गरिबी हटवू शकता, तुम्ही समानता प्रस्थापित करू शकता, तुमचा राहणीमानाचा दर्जा वाढवू शकता. ओके, तर हे घटक आहेत. त्याच्यानंतर लोकसंख्या, बरोबर? लोकसंख्या हा खूप मोठा घटक आहे जो तुमच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर परिणाम करतो. भारताची लोकसंख्या जगात सगळ्यात टॉपला आहे. चीनला आपण मागे टाकलेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था जरी वाढत असली तरी आपल्याकडे लोकसंख्या जितकी जास्त आहे, तर शेवटच्या लोकांपर्यंत ते डेव्हलप, जी ग्रोथ आहे ती झालेली ग्रोथ त्या डेव्हलपमेंटच्या स्वरूपात परिवर्तन करून शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवणे, हे सरकारसाठी सुद्धा खूप मोठं चॅलेंजिंग टास्क आहे. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्येचा सुद्धा वृद्धीमध्ये, तुमच्या आर्थिक विकासामध्ये लोकसंख्या सुद्धा खूप मोठा फॅक्टर आहे. आता बघा, लोकसंख्येचा विचार जर करायला गेलं, आता समजा अमेरिकेबरोबर कम्पेअर करायला गेलं, तर अमेरिका हा खूप मोठा भूभाग आहे आणि भारताच्या 1/3 म्हणजे 33 ते काही 35%, 35 कोटी लोक अशी एवढी त्यांची लोकसंख्या, आणि भारताच्या जवळपास दुप्पट त्यांचा काय आहे, भूभाग आहे. बरोबर की नाही? तर एवढ्या मोठ्या भूभागावर 33 कोटी जनता किंवा 35 कोटी जनता, आणि भारताचा जो भूभाग आहे त्याच्यावर 140 कोटी जनता. मग विचार करा, डेव्हलपमेंट जरी झाली तरी आपल्याकडे लोकसंख्येचा इतका ताण आहे आपल्या याच्यावर. आपण रेल्वे जरी डेव्हलप केली
कितीही रेल्वे डेव्हलप केली तरी आपलं ट्रॅफिकच हटत नाही. आता पुण्यामध्ये मेट्रो चालू झाली तरी रस्त्यांवर एवढ्या गाड्या आहेत, की ते ट्रॅफिकच हटत नाहीये. बरोबर की नाही? त्याच्या बेशिस्त हा तर त्याच्यावरतून सोने पे सुहागा आहे. बरोबर की नाही? तर ह्या गोष्टी असतात त्याच्यामुळे लोकसंख्या नियंत्रण किंवा लोकसंख्या प्रमाणात असणं हे कोणत्याही याच्यासाठी अ, चांगलं मानलं जातं. आता चीन जरी असेल, तर चीनचा भूभाग आपल्यापेक्षा जास्त आहे आणि चीनची लोकसंख्या सुद्धा बघा. गोबीचं डेझर्ट किंवा ते त्यांचं शिंजियान जो प्रांत आहे त्याच्यामध्ये असणारा तो प्रदेश सोडला तर जो त्यांचा शांघाय वगैरे हा प्रदेश आहे. हा चांगला डेव्हलप आहे. बाकीचा डेव्हलप नाही अजून एवढा. मग त्यांनी चांगल्या पद्धतीने मॅनेज केलेलं आहे. त्यांनी इकॉनॉमिक वृद्धी पहिली घडवून आणली त्याच्यानंतर डेव्हलपमेंटवर ते आता फोकस करतात. मग तिकडे आता टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातो. तिकडे बुलेट ट्रेन्सचं जाळं आहे. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर त्यांचं इंटरनल सिक्युरिटी किंवा बॉर्डर स्ट्रक्चर, मिलिटरी स्ट्रक्चर हे डेव्हलप करण्यावर त्याच्यानंतर टेक्निकल ॲडव्हान्समेंटमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये ते पैसा टाकतायत. नवीन-नवीन प्रोजेक्ट्स लॉन्च करतायत. हे कशाच्या जोरावर? कारण की त्यांनी ठराविक जो मधला काळ होता तो आर्थिक वृद्धीवर भर दिला आणि ती आर्थिक वृद्धी त्यांची चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे तो आता जो काही त्यांच्याकडे जो पैसा आहे, तो आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर ते लावत आहे. तर लोकसंख्या सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर आहे दारिद्र्य, रोजगार, शिक्षण, मूलभूत सुविधा. दारिद्र्य तुमचं समजा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जर तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला दारिद्र्य कमी करणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक त्यासाठी काय होणं आर्थिक वृद्धी घडून येणं आणि ते घडून आल्यानंतर दारिद्र्य कमी करण्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीच्या स्कीम्स राबवणं, नवीन-नवीन वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी कारखानदारीला प्रोत्साहन वगैरे देण्यासाठी, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आकर्षित करण्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने ध्येय धोरण आखणं गरजेचं राहतं. त्याच्यामुळे काय करू शकतो तुमच्याकडे रोजगार उत्पन्न होऊन काय होऊ शकते दारिद्र्य कमी होऊ शकतं. बरोबर? दारिद्र्य कमी होण्यासाठी तुमच्याकडे रोजगार उत्पन्न झाला पाहिजे. जेवढा जास्त रोजगार तेवढं दारिद्र्य कमी. त्याच्यानंतर शिक्षण. बरोबर. आता ही मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये आहे. आता शिक्षणावर जेव्हा तुम्ही केव्हा खर्च कराल? जेव्हा तुमच्याकडे सरप्लस काहीतरी असेल, तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने पैसा जेव्हा तुमच्या इकॉनॉमीमध्ये तयार होत असेल आणि तो पैसा तुम्हाला शिक्षणामध्ये खर्च करावा लागत असेल. बरोबर. तुम्ही चांगल्या पद्धतीच्या युनिव्हर्सिटी असतील, कॉलेजेस असतील, ते तयार करू शकता. शाळा असतील ते तयार करू शकता आणि त्याच्या जोरावर तुमच्याकडे काय स्किल लेबर किंवा स्किल मनुष्यबळ हे तयार होऊन तुमच्या अर्थव्यवस्थेला काय करू शकता? योगदान देऊ शकता. त्याच्यानंतर आहे मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा. कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा आहे पायाभूत सुविधा. तुमच्या पायाभूत सुविधा चांगल्या असतील तर तुमची अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने ग्रोथ होऊ शकते आणि ती ग्रोथ झाल्यानंतर त्याचे जे काही फ्रुट्स आहेत ते डेव्हलपमेंटच्या स्वरूपात तुमच्याच नागरिकांना, देशाच्या नागरिकांना रिटर्न मिळू शकतात. त्याच्यानंतर आहे समावेशन, इन्क्लुजन. बरोबर? तुमच्या नुसती ग्रोथ होऊन चालत नाही. तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्रोथ होऊन फायदा नाही नुसता. तर त्याच्यामध्ये ती ग्रोथ झाल्यानंतर त्या ग्रोथ झाल्याची जी काही फळं आहेत, ती डेव्हलपमेंटच्या स्वरूपात सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचणे, त्याला बोललो आता समावेशन. आणि तेव्हाच काय म्हणू शकतो डेव्हलपमेंट झाली असं म्हणू शकतो. आर्थिक विकास केव्हा आहे? ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे सर्व घटक यांचा समावेश आहे. इन्क्लुजन. बरोबर? त्याच्यामध्ये समजा एक्सक्लुजन असेल, तुमच्यामध्ये वृद्धी होते, परंतु ग्रामीण भागातील लोकांना काहीच त्याचा फायदा होत नसेल, तर त्याच्यामध्ये त्याला डेव्हलपमेंट म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. तुमच्याकडे आर्थिक याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धी होते. तुम्ही सगळे काही शासन काय करतंय? फक्त शहरी लोकांसाठीच फॅसिलिटी अवेलेबल करून देते. ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचं सुद्धा अवघड परिस्थिती असेल, तर मग त्याला आर्थिक विकास म्हणता येईल का? नाही. तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये शहरी प्लस ग्रामीण त्याच्यानंतर समाजामधले विविध स्तर असतील, ह्या सर्वांचा विचार करून त्यांच्यापर्यंत विकास, त्यांनाही डेव्हलप करणं, त्यांचं राहणीमान उंचावणं, त्यांचं जीवनमान उंचावणं, बरोबर नाही? त्यांना रोजगार नवीन-नवीन कशा पद्धतीने तयार होईल याच्यासाठी प्रयत्न करणं. हे सर्व गोष्टींचा विचार इथे आर्थिक विकास या संकल्पनेत अंतर्भूत असतो. त्यालाच बोललं जातं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. कारण की सर्व स्तरातील लोकांना रोजगाराच्या संधी आहेत. बरोबर? दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी रोजगार उपलब्ध आहे. राहणीमान उंचावण्यासाठी रोजगार उपलब्ध असेल, तर त्याला काय बोललं जातं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. बरोबर? त्याच्यानंतर आहे पर्यावरण. आता सर्वात मोठा घटक आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या अगोदर जी वृद्धी असते, आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिक ग्रोथ, त्याच्यामध्ये पर्यावरणाचा विचार केला जात नाही. कारण की ज्यावेळेस तुम्हाला ग्रोथ करून यायची असते, तेव्हा तुम्ही काय करत असता? संसाधनांचा ओरबाडून खाण्याची एक माणसाची टेंडन्सी असते. बरोबर आहे? माणूस हा कधीच काय बोलता येईल? समाधानी वृत्तीचा व्यक्ती नाहीये. तर तो काय असतो? ओरबाडणे हा त्याचा गुणधर्म म्हणता येईल. तर तो काय ओरबाडतो? पर्यावरणाची जी काही संसाधनं असतील,
ते ओरबडण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा कोणत्या स्टेजमध्ये वृद्धी, इकॉनॉमिक ग्रोथ घडून यायची असेल तेव्हा तुम्ही नैसर्गिक संसाधनांची जास्तीत जास्त लूट करण्याचा प्रयत्न करता. आणि ते झाल्यानंतर तुमच्याकडे जेव्हा पैसा येत असतो, अर्थव्यवस्थेमध्ये पैसा येत असतो, त्याच्यानंतर तुम्हाला डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही तो पुन्हा रिटर्न तुमच्या पर्यावरणावर खर्च केला पाहिजे, पर्यावरण वाचवण्यासाठी. कारण की तुम्ही नुसते ओरबडत राहिला तर येणाऱ्या जनरेशनसाठी, पुढच्या जनरेशनसाठी काही शिल्लक राहणार नाही. परंतु त्याचा विचार करून तुम्हाला जेव्हा तुम्ही ग्रोथ करताय, म्हणजे आता तर ग्रोथच्या संदर्भाने हा विचार केला जातो की पर्यावरणाचा इम्पॅक्ट काय करतोय. पहिला हा विचार केला जात नव्हता, पण आता करावा लागतो पर्यावरणाचा विचार. पण डेव्हलपमेंट जेव्हा आपण म्हणतोय इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, नुसतीच माणसाची डेव्हलपमेंट करून फायदा आहे का नाही, तुमच्या पर्यावरणाची सुद्धा तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचं, आता तुमच्याकडे एक एक्झाम्पल म्हणूया की दिल्लीचं उदाहरण घेऊया. दिल्लीसारखं शहर समजा आपण असं कन्सिडर केलं की खूप डेव्हलप आहे, चांगल्या फॅसिलिटीज आहेत, रस्ते आहेत, लाईट्स आहेत, सगळं एकदम छान-छान आहे, गरिबी नाहीये, सर्व आहे. नोएडासारखा प्रदेश का सगळे आय-टीमध्ये जॉब करतायत, छान इंडस्ट्री डेव्हलप झालेली आहे. पण पिण्याचं पाणी प्रश्न, त्याच्यानंतर जेव्हा हिवाळा सीझन येतो किंवा जेव्हा आपल्याकडे गहू काटण्याचा सीझन असतो, त्यावेळेस तिकडे खूप मोठ्या पद्धतीने प्रदूषण. तिथल्या लोकांचं आयुष्य म्हणजे दररोज 10-12 सिगारेट पिल्यासारखं, त्यांनी श्वास घेतल्यानंतर दिवसभरात श्वास घेतला तर 10-12 सिगारेट पितोय, असं तिथलं जर वातावरण प्रदूषित झालं असेल, तर त्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणता येईल का? नाही. तर ते काय इकॉनॉमिक ऱ्हासच येतो. आणि पर्यावरणावर त्याचा मग इम्पॅक्ट खूप भयान पद्धतीचा आहे. तिथली जी नदी आहे, बरोबर, त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण इंडस्ट्रीचं वेस्टेज वॉटर टाकतोय. लोकांना पिण्यासाठी चांगलं पाणी नाहीये. तर अशी परिस्थिती झाली तर त्याला आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणू शकत नाही. मान्य आहे तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा आला, परंतु त्याच्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शेवटी काय आलं, तर त्याच्यामध्ये माणसाच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. तर अशी वृद्धी आणि अशी ग्रोथ काही कामाची नाहीये. तर याच्यामध्ये आर्थिक विकास जर आपल्याला करायचा असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, पर्यावरणाचा सुद्धा विचार करायचा आहे. तर हे सर्व जे घटक आहेत, हे कशासाठी, तुमच्या आर्थिक विकासासाठी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी कारणीभूत आहेत. ह्या घटकांवर तुमचा आर्थिक विकास हा अवलंबून असतो. तुमचं पर्यावरणही सुरक्षित राहायला पाहिजे. तुमच्या जे काही समाजातले वेगवेगळे स्तर आहेत, ह्यांचा सुद्धा तुमच्या याच्यामध्ये विकासाचे जे काही गंगा आहे, ती सर्व लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मूलभूत सुविधा सुद्धा तयार होणं, बरोबर. तुमच्याकडे हॉस्पिटल्स असतील, शाळा असतील, तुमचे पायाभूत असतील, रस्ते असतील, हे सर्व चांगल्या पद्धतीने तयार होणं गरजेचं आहे. शिक्षण चांगल्या पद्धतीचं भेटलं पाहिजे. रोजगार उपलब्धता पाहिजे. दारिद्र्याचं प्रमाण कमी पाहिजे. लोकसंख्येवर नियंत्रण पाहिजे. खूप भरमसाठ लोकसंख्या असेल तर त्याचा किती तुम्ही ग्रोथ करा, त्याचा ताण, लोकसंख्येचा ताणच त्याच्यावर एवढा असणार आहे. त्याच्यामुळे लोकसंख्या नियंत्रण करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि आर्थिक वृद्धी आणि आर्थिक वाढ ही पूर्ववटच आहे तुमच्या आर्थिक डेव्हलपमेंट किंवा आर्थिक विकास घडून येण्यासाठी. बरोबर? हे सर्व टॉपिक तुमच्या लक्षात आले असतील, सोपे आहेत लक्षात ठेवायला. ठीक आहे. तर आपण याच्यात थोडा डिफरन्स आहे तो पाहूया. आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास याच्यामधलं. पहिली आहे व्याख्या. काय आहे? एका विशिष्ट काळात राष्ट्राच्या आर्थिक वाढीचा संदर्भ देत असते. इकॉनॉमिक ग्रोथ. त्याच्यानंतर काय आहे? हे आर्थिक विकास एखाद्या राष्ट्रातील जीवनमानाच्या एकूण विकासाचा संदर्भ. जीवनमान, इथे जीवनमानाचा संदर्भ आहे. बरोबर? लक्षात ठेवा. नुसती ग्रोथ होऊन फायदा नाही. त्याचा इम्पॅक्ट लोकांच्या जीवनावर सुद्धा झाला पाहिजे. तरच त्याला आपण म्हणू शकतो आर्थिक विकास, ज्यामध्ये आर्थिक विकासाचा समावेश आहे. बरोबर? त्याच्यानंतर आहे संकल्पनेचा कालावधी. याच्यामध्ये संकुचित संकल्पना आहे ही. आर्थिक ग्रोथ ही थोडीशी संकुचित आहे. बरोबर की नाही? आर्थिक वाढीपेक्षा व्यापक आहे. इकॉनॉमिक ग्रोथ पेक्षा व्यापक संकल्पना आहे. कोणती? आर्थिक विकास. पुढचा हे आहे व्याप्ती. आर्थिक वाढ ही कशी? एक आयामी दृष्टिकोन आहे जो राष्ट्राच्या आर्थिक वाढीशी संबंधित आहे. हा फक्त इकॉनॉमिक ग्रोथशी संबंधित आहे. परंतु आर्थिक विकास याच्यामध्ये काय? हा बहुआयामी आहे. मल्टी डायमेन्शनल अप्रोच आहे. बरोबर? याच्यामध्ये काय केलं जातं? राष्ट्राच्या उत्पन्नाबरोबरच जीवनमानाचा दर्जा सुद्धा आपण पाहत असतो. त्याच्यानंतर मुदत. अल्पकालीन प्रक्रिया. आर्थिक ग्रोथ ही अल्पकालीन, म्हणजे तुम्ही टार्गेट, एखादं सरकार असेल ते टार्गेट अचीव्ह करून त्याच्यामध्ये आर्थिक बदल, स्वतःच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदलाव करून, धोरणांमध्ये बदलाव करून काय करू शकतो? इकॉनॉमिक ग्रोथ अचीव्ह करू शकतो. परंतु इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा काय? ही दीर्घकालीन घडून येणारी प्रक्रिया आहे. ती काही एका दिवसात चेंज होत नाही. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट घडून येण्यासाठी तुम्हाला कालावधी, खूप लॉंग टर्म प्लॅनिंग लागतं आणि तुम्ही ती कंटिन्यूअस घडत येणारी प्रक्रिया आहे. म्हणजे असं नाही की एवढं झालं डेव्हलपमेंट झाली, असं नाही. ती कालांतराने आपल्याला लॉंग टर्म असल्यामुळे त्याच्यामध्ये
खूप काल चालणारी ही काही आहे संकल्पना आहे, बरोबर. त्याच्यानंतर आहे मोजमाप. आर्थिक वाढ ही कशी आहे, संख्यात्मक मोजमाप केलं जातं याचं. त्याच्यानंतर आर्थिक विकास हे आहे. आर्थिक विकास कशा पद्धतीने केला जातो, संख्यात्मक आणि गुणात्मक, बरोबर. क्वालिटेटिव्ह संख्यात्मक तर आहेच, पण कसं आहे गुणात्मक सुद्धा आहे. गुणात्मक महत्वाचं आहे. आता आर्थिक ग्रोथ जे आहे हे कशाला, विकसित अर्थव्यवस्थेंना हे लागू होत असतं, आणि ज्या विकसनशील अर्थव्यवस्था आहे त्यांना इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच आर्थिक विकास ही टर्म लागू होत असते. जे काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, विकसनशील देश आहेत, ते इकॉनॉमिक विकास आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही संकल्पना त्यांना लागत असते. आपण काय म्हणत असतो, सबका साथ सबका विकास, बरोबर. तर हा विकास इथला आहे. ठीक आहे. सरकारी मदत. सरकारी मदतीमध्ये आर्थिक विकासामध्ये सर्व विकासात्मक धोरणे सरकारकडूनच तयारी केली जातात. त्यामुळे सरकारकडून हस्तक्षेप आवश्यक असतो डेव्हलपमेंट घडून येण्यासाठी. आता ग्रोथमध्ये ही एक स्वयंचलित प्रक्रिया आहे, ज्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असू पण शकते किंवा नसू पण शकते, बरोबर. ग्रोथ आणून येण्यासाठी एक तुमच्या सरकारची आवश्यकता असेलच असं नाही, असू पण शकते नसू पण शकते. अपेक्षित बदलांचे प्रकार याच्यामध्ये संख्यात्मक आहेत, याच्यात मग संख्यात्मक प्लस गुणात्मक आहे. उदाहरण जर पाहिलं म्हटलं तर आपण इकॉनॉमिक ग्रोथ जीडीपीच्या स्वरूपात मोजतो, जीएनपीच्या स्वरूपात मोजत असतो, परंतु इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे याचे काही HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सारखे काय असतात, आपण हे करत असतो, निर्देशांक काढत असतो. मानव विकास निर्देशांक, दरडोई उत्पन्न आलं, औद्योगिक विकास झाला, हे काय आहे तुमच्या आर्थिक विकासाचे काय आहेत मोजमाप किंवा उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत असतात. त्याच्यानंतर आहे आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याच्यातला फरक आहे. हे काही 10 पॉइंट्स आहेत. आता आर्थिक विकासाचे पहिले पाहूया किंवा आर्थिक वृद्धीचं पहिले पाहूयात. आर्थिक वृद्धीमध्ये काय, आर्थिक वृद्धी राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ दर्शवते, बरोबर. इथे मध्ये राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी जीएनपीच्या स्वरूपात. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी ही क्रिया विशिष्ट काळातच घडून येत असते. आर्थिक वृद्धीची एक ठराविक काळात आपण ठरवलं असतो, समजा 1 वर्षाच्या कालामध्ये आपण ठरवतो, कारण की राष्ट्रीय उत्पन्न आपण त्या याच्यामध्ये मोजतो. आर्थिक वृद्धी ही गतिशील अर्थव्यवस्थेत घडून येणारी क्रिया आहे. त्याच्यानंतर आर्थिक वृद्धी या क्रियेत होणारा बदल दिलेल्या समतोल अर्थव्यवस्थेत घडून येत असतो, बरोबर. त्याच्यानंतर आहे आर्थिक वृद्धी ही भौतिक व संख्यात्मक वाढ असते, बरोबर की नाही. भौतिक म्हणजे काय, तुमची वस्तू तयार करताय, सेवा तयार करताय, आणि ह्याचा संख्यात्मक आपण मोजू शकतो ते, त्याच्यामुळे काय आहे संख्यात्मक आहे. आर्थिक वृद्धीत एखादी अर्थव्यवस्था पुढे अतिशय मंद गतीने येत असू शकते, बरोबर. एखादी अर्थव्यवस्था मंद सुद्धा होऊ शकते किंवा गतीने सुद्धा वाढू शकते. आर्थिक वृद्धीचा संबंध हा विकसित झालेल्या देशांशी असतो, बरोबर. आपण पाहिलं आर्थिक वृद्धी विकसित झालेल्या त्यांच्यामध्ये ग्रोथ ही होत असते. आर्थिक वृद्धीच्या बाबतीत कमीत कमी एक स्तर विचारात घेतला जात असतो, बरोबर. आर्थिक वृद्धी या राशीमध्ये युद्ध परिस्थिती यामुळे होणारा आकस्मिक बदल अशा प्रकारचा विचार केला जातो. आर्थिक वृद्धी ही विविध सैद्धांतिक कोष्टकाद्वारे स्पष्ट करता येऊ शकते, बरोबर. हे झाले आर्थिक वृद्धीचे पॉइंट. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास. आर्थिक विकास हा कसा आहे, वास्तव आणि राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ दर्शवत असतो. हा रिअल डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजे का, तुमच्या सर्व स्थानांचा इथे विचार केला होता, म्हणून याला काय बोललं जातं, रिअल. आर्थिक विकास ही क्रिया दीर्घकाळात सातत्याने घडून येत असते. एकदम घडून येते की नाही, हे सातत्य लागतं, कंटिन्युटी लागते, तर ती गोष्ट अचीव होऊ शकते. आर्थिक विकास ही स्थितीशील अर्थव्यवस्थेत घडून येणारी क्रिया. ही कशी आहे, गतिशील, आणि हे स्थितीशील, बरोबर. मागच्या वर्षी तुलनेत तुमच्या इकडे किती डेव्हलपमेंट झाली हे जर मोजत असेल तर तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे लोकांच्या जीवनमानामध्ये काय फरक पडलाय ते आपल्याला इथे पाहावं लागणार आहे, बरोबर. आर्थिक विकास म्हणजे गुणात्मक स्वरूपाचा बदल होय, बरोबर. इथे क्वालिटेटिव्ह अप्रोच आपण लक्षात ठेवत असतो. आर्थिक विकास एखादी अर्थव्यवस्था तीव्र गतीने उन्नतीकडे येत असते. तुमच्याकडे जेवढा डेव्हलपमेंट होत असते ती अर्थव्यवस्था सुद्धा तेवढी डेव्हलप आणि मजबूत होत असते. आर्थिक विकासासंबंध विकसनशील देशांशी असतो, बरोबर. कारण की डेव्हलपमेंट करण्याच्या जी प्रोसेस आहे ती कोणत्या देशांमध्ये घडून येत असते, विकसनशील देशांमध्ये. आणि हे कंटिन्यूस चालू राहणारी बराच काळ चालू राहणारी ही क्रिया असते. आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा स्तर विचारात घेतला जात नाही, बरोबर. त्याच्यानंतर आर्थिक विकास हा गणितीय कोष्टकामधून
होत नसल्याने वेगवेगळी धोरणे आखावी लागत असतात. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपण बरोबर गणिती क्वेश्चन संख्यात्मक मोजू शकतो का नाही, त्याच्यासाठी वेगवेगळी धोरणं सरकारी पातळीवर राबवावी लागतात. समजा समावेशन करून घ्यायचं, इन्क्लुजन सारखी एखादी स्कीम असेल, सर्व समाजाला इन्क्लुझिव्ह ग्रोथ करायची असेल, तर आपल्याला विविध धोरणांद्वारे, विविध योजनांद्वारे ती सर्व समाजातल्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागतं, विविध उपाययोजना कराव्या लागतात. तर अशा पद्धतीने इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक वृद्धी याच्यातला डिफरन्स आपण लक्षात घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता इकॉनॉमिक जी विकास आहे, आर्थिक विकास, याच्यामध्ये बघा सर्वात पहिलं काय असणार आहे, आर्थिक वृद्धी आणि संरचनात्मक बदल. आणि किंवा आर्थिक विकास म्हणजेच काय, आर्थिक वृद्धी अधिक सामाजिक आर्थिक कल्याण. आता संरचनात्मक बदल म्हणजे काय, स्ट्रक्चरल चेंज. स्ट्रक्चरल काय असणार आहे, चेंज. बरोबर. आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धी ही तर आहेतच, आर्थिक विकासासोबत काय असणार आहे, संरचनात्मक बदल. तो झाला तरच काय होणार तुमच्यामध्ये, आर्थिक विकास झाला असं म्हणता येईल. किंवा संरचनात्मक बदल म्हणजेच काय, सामाजिक आर्थिक कल्याण. वृद्धी तर आहेच, वृद्धीच्या ठिकाणी सामाजिक आर्थिक कल्याण. बरोबर. सामाजिक म्हणजे सर्व समाजाचा, आर्थिक पण झालं पाहिजे आणि कल्याण पण झालं पाहिजे. बरोबर. बघूया याचं एक्सप्लेनेशन थोडं. संरचनात्मक बदल म्हणजे काय आहे, आर्थिक वृद्धीमुळे होणारे फायदे मुठभर लोकांपुरते मर्यादित न राहता सर्वांसाठी रोजगार उपलब्ध होणे, त्यामुळे पर्यायाने दारिद्र्य कमी होणे असा होणार आहे. ठराविक लोकांसाठीच आता वृद्धी जेव्हा होते ती ठराविक लोकांपर्यंत मर्यादित राहू शकते, बरोबर की नाही. परंतु आर्थिक विकासामध्ये काय, आर्थिक वृद्धी होणं अपेक्षितच आहे. त्या आर्थिक वृद्धी होताना काय काय होणं गरजेचं आहे, ठराविक लोकांपुरती मर्यादित न राहता सर्वांसाठी उत्पन्नाचा त्याचा वाटा असणे, म्हणजेच काय, त्यांना चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध होणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे रोजगार उपलब्ध झाल्यामुळे पर्यायाने दारिद्र्य कमी होतं आणि त्याच्यामध्ये काय होतं, समाजातील विषमता कमी होणे हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. समाजातली जी काय विषमता आहे ती कमी होणं गरजेचं आहे आर्थिक विकासामध्ये. म्हणजेच काय, संरचनात्मक बदल, स्ट्रक्चरल चेंज अशा पद्धतीने व्हायचं आहे. याचा लाभ म्हणजे लोकांचे काय होणार आहे, राहणीमानाचा दर्जा उंचावून त्यांचे आयुष्य सुखकर होणे, म्हणजेच आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धी बरोबरच सामाजिक आर्थिक कल्याण साधले जाणे होय. आणि लक्षात, स्ट्रक्चरल चेंज होताना काय काय होणार आहे, रोजगार सुद्धा भेटला पाहिजे, गरिबी कमी झाली पाहिजे, दारिद्र्य सुद्धा कमी झालं पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे. याला बोललं जातं स्ट्रक्चरल चेंज. बरोबर. वृद्धी होते आणि शिवाय स्ट्रक्चरल चेंज सुद्धा होतात, पायाभूत सुविधा सुद्धा मिळायला पाहिजेत. आणि याचाच इम्पॅक्ट काय असणार आहे, तुमच्या सामाजिक आर्थिक कल्याण. लोकांचा सामाजिक कल्याण कशामुळे, त्यांचा समाजातील विषमता कमी होते, गरीब श्रीमंत दरी कमी होते. त्याच्यानंतर कल्याण त्यांचं साधलं जाते. कल्याण म्हणजेच काय, त्यांना रोजगार उपलब्ध होत आहे, उत्पन्न वाढत आहे, दारिद्र्य कमी होत आहे, राहणीमानाचा दर्जा वाढतोय. हा लोकांचा जीवनामध्ये कल्याण होत असतं, त्यांची डेव्हलपमेंट होत असते. तर तशा पद्धतीने याचा एक संरचनात्मक बदल आपण म्हणू शकतो. आर्थिक वृद्धी समाजाच्या सर्व स्तरामध्ये जर झिरपत गेली तर आर्थिक विकास हा घडून आलेला आपणास पाहायला मिळत असतो. आर्थिक वृद्धी तर होतेच, इकॉनॉमिक ग्रोथ होते आणि त्या ग्रोथ होताना ती समाजाच्या सर्व स्तरामध्ये झिरपत सुद्धा जाते. म्हणजे श्रीमंतांकडे पण डेव्हलपमेंटमध्ये त्यांचाही वाटा आहे, गरिबाचाही वाटा आहे. त्यांच्याकडे ट्रिकल डाऊन इफेक्ट बोलतात त्याला, बरोबर. ट्रिकल डाऊन, झिरपत जाणे म्हणजे काय, ट्रिकल डाऊन. बरोबर. तुमच्याकडे आर्थिक वृद्धी पण झाली आणि तिचा सर्व समाजातले जे काही घटक आहेत त्यांच्यापर्यंत त्याचा वाटा झिरपत गेला तरच आपण काय म्हणू शकतो, आर्थिक विकास घडून आला असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आता आर्थिक विकास घडून येण्यासाठी अगोदर आर्थिक वृद्धी घडून येणे ही पूर्वअट आहे. बरोबर. आर्थिक विकासामध्ये एक ठराविक काळापर्यंत तुमच्याकडे आर्थिक वृद्धी होणे गरजेचं आहे आणि ती आर्थिक वृद्धी अचीव झाल्यासोबतच तुमच्याकडे काय आलं पाहिजे, हा जो ट्रिकल डाऊन इफेक्ट आहे हा समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या स्वरूपात होणे, म्हणजे तुमचा आर्थिक विकास झाला असं आपण म्हणू शकतो. समजा अर्थव्यवस्थेमध्ये ग्रोथ होते, ठीक आहे, सरकारकडे चांगल्या पद्धतीने पैसे आले, जीडीपी वाढला, सर्व वाढलं देशाचं आणि सरकारने एक प्रोजेक्ट लॉन्च केला की नाही आता मस्तपैकी आपण आपल्याकडे ट्रेन सिस्टीम चांगली नाही, आपण मस्तपैकी ट्रेन आणूया, नवीन ट्रेन आणूया, इलेक्ट्रिक ट्रेन. बरोबर. आता इलेक्ट्रिक ट्रेनमध्ये फक्त श्रीमंतांसाठीच असणार आहे का, नाही,
तर त्याच्यामध्ये गरिबांना सुद्धा वाटा दिला पाहिजे. त्यांना माफक परवडेल अशा पद्धतीचे सुद्धा त्याचे दर असले पाहिजेत. हां, श्रीमंतांसाठी समजा एसी असेल तर एसीचा टियर सुद्धा देऊ शकतो. पण सामान्य लोकांसाठी सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरायझेशन केलं पाहिजे. त्यांना सुद्धा त्यांच्या सोयीनुसार ते जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. तरच त्याला काय म्हणणार आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. प्लेन आपण तयार करतोय. चांगले-चांगले मोठे-मोठे हवाई अड्डे आपण बनवत आहे. तर तिथे सुद्धा सामान्य लोकांना परवडेल अशा पद्धतीने त्यांनी हवाई यात्रा करता येईल अशा पद्धतीने आपण काहीतरी योजना आखल्या पाहिजेत किंवा तशा पद्धतीचा स्ट्रक्चर आपण इथे उभं केलं पाहिजे. तर याला काय बोलता येईल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. फक्त एका श्रीमंत वर्गाचा नाही, तर श्रीमंत, गरीब ह्यांचा मधली जी दरी आहे ती कमी करणे हे गरजेचं आहे. म्हणजेच काय बोलतात त्याचा हा ट्रिकल डाउन इफेक्ट आहे. विकासाचा वृद्धी होते. सॉरी तुमच्या अर्थव्यवस्थेची वृद्धी होते. पण ती वृद्धी होताना त्याचे जे परिणाम आहे ते सामान्य लोकांपर्यंत सुद्धा पोहोचले पाहिजेत. जेव्हा ते पोहोचतील त्यालाच काय बोललं जातं तुमचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि ते कोणत्या स्वरूपात असतील? तिथे रोजगाराच्या संधी सर्वांना समान पाहिजे. तिथे तुम्हाला शिक्षणाचा दर्जा चांगला पाहिजे, राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे, आरोग्याच्या ज्या काही सुविधा आहेत ते चांगल्या पद्धतीने सर्व लोकांना मिळणं गरजेचं आहे. आणि ह्या उपलब्ध असतील तरच त्याला आपण काय म्हणू शकतो चांगल्या पद्धतीने त्यांनी जी अर्थव्यवस्था आहे ही डेव्हलप झाली आहे, विकसित झाली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे प्रोसेसमध्ये कोणते सर्व देश आहेत विकसनशील सर्व ह्या प्रोसेसमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर आपण ह्या लेक्चरमध्ये आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हे 2 टॉपिक कव्हर केलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला समावेशी वृद्धी, इन्क्लुझिव्ह ग्रोथ हे पाहायचं आहे. समावेशी वृद्धी म्हणजे काय? आता आपण पाहिलं की सर्व स्तरापर्यंत ते गेलं पाहिजे. तर ते समावेशी वृद्धी कशा पद्धतीने घडवून आणायची आहे किंवा घडवून आणली जाते हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. त्याच्यानंतर काही आपण पाहिलं मानव विकास निर्देशांक. आता ही वृद्धी झाली किंवा डेव्हलपमेंट करतोय. तर माणसाची डेव्हलपमेंट विकास, माणसाचा विकास होण्यामध्ये कोणकोणते इंडिकेटर्स आहेत किंवा निर्देशांक आहेत ते आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये घ्यायचे आहेत. बरेचसे 5-6 निर्देशांक आहेत. ते आपल्याला पाहायचे आहेत. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कौटिल्य IASच्या ऑथेंटिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण इथे थांबूयात. थँक यू सो मच. विश यू अ गुड डे.